प्रणाम. आज माझ्या बाजूला वाघिणी बसली आणि तिच्या अशा डरकाळ्या तुम्ही ऐकणार आहात की ज्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेकांना किंकाळ्या माराव्या लागतील. गेली जवळजवळ 30 वर्ष ने सारंगी एक आमचा एक वेगळा परिवार आहे बरं का, की त्याच्यामध्ये प्रवीण सारंगी, दातार अरविंद अरुण, नंदकुमार वाघ, सोपान पण होता काही प्रमाणामध्ये आपल्याबरोबर, बोपान मोंगाणे आणि आम्ही थत्ते परिवार, असा आमचा हा गेले 30 वर्षांचा एक 5 कुटुंबांचा मिळून एक परिवार आहे. त्यामुळे अशी खूप घरगुती संबंध असल्यामुळे मी जे प्रश्न विचारू शकतो ते महाराष्ट्रातला कुठला पत्रकारही विचारू शकणार नाही आणि ती उत्तर पण नाही देणार मला ती. तर मी फार वेळ नाही घालत, पण मुलाखत शेवट पण नाही का, शेवट पण तुम्हाला भरपूर काय काय ऐकायला मिळणार आहे जे तुम्ही कधी कल्पना केली नसेल असं. तर सारंगी, एक विषय असा आहे की ज्याच्याबद्दल तुला आतापर्यंत कोणी प्रश्न विचारायची हिंमत केलेली नाही, पण तो अंडर करंट मध्ये अंतप्रवाहामध्ये त्या प्रश्नाची वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे कधी गॉसिप रूपात, कधी एलिगेशन स्वरूपात, कधी हे तुझेच नातेवाईक वगैरे वगैरे आणि पत्रकार किंवा इतर भाजपचे नेते वगैरे याच्यामध्ये बोलत राहिले. तर त्या मुद्द्यावर मला तुझ्याकडून एकदम सविस्तर, आणि मला माहिती तू स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जे आहेत ते जसं आहेत ते. तर एक अशी जी चर्चा आहे की प्रवीण महाजननी प्रमोद महाजनला जे मारलं, मर्डर केला, तो त्याला तू कारण होती किंवा प्रमोद आणि तुझ्या संबंधामधून राग येऊन त्यांनी ते केलं. तर मला प्रमोद महाजन, प्रवीण महाजन, तू, हा जो सगळा हे विषय तो आपलं खाजगी बोलणं झालेलं आहे, पण लेट पीपल कम टू नो, कारण तुझ्या विरुद्धच्या मोहिमेचं ते सूत्र आहे, ते एकदा केव्हा तरी बाहेर यायला पाहिजे. गोय, ही जी घटना घडली याचं समर्थन होऊ शकत नाही, आणि समर्थन आमच्या परिवाराने पण केलं नाही आहे आणि महाजन मुंडे कुठल्याच परिवाराने केलं नाही आहे. सगळ्यांना जनतेमध्ये रोष होता प्रवीण महाजनांची हत्या झाल्याचा, प्रमोद महाजनांची हत्या झाल्याचा, आणि ती प्रवीणने केली भावानी म्हणून. ॲक्च्युली ही मोटिव्हलेस केस होती, ह्याच्यामध्ये काहीच मोटिव्ह निघालेला नाही. त्याच्यामुळे ही मोटिव्हलेस केस आहे, इन कॅमेरा केस आहे. ती 20 वर्षांनी त्याचं स्टेटमेंट बाहेर येणार आहे. आणि एकमेव मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला असं सांगेन की जे प्रवीण इन कॅमेरा बोलले आहेत ते पूर्ण खोटं आहे, ते पूर्ण खोटं आहे. प्रवीण जे इन कॅमेरा बोलले ते खोटं आहे, खोटं आहे. कारण केस मोटिव्हलेस आहे, त्याच्यामुळे कोणी काही आरोप केला तरी काही बोलता येणार नाही. ती एक स्टोरी होती आणि ती स्टोरी सांगितल्या गेली. फक्त स्टार्टिंगला जे अलकनंदाविषयी आणि हे जे बोलल्या गेलं ते खरं आहे, पण नंतर जे इन कॅमेरा स्टेटमेंट केलं ते खोटं आहे. हे मी एवढंच सांगू शकेन, कारण मी पण न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे मी थोडं कायद्याच्या बंधनात अडकलेली आहे. केस तर संपलेली आहे, केस संपली आहे, पण स्टेटमेंट बाहेर यायला अजून 2027 आहे. तो विषय बाजूला, म्हणजे कोर्टात काय आणि काय सांगितलं याच्यापेक्षाही मला या नातेसंबंधाची उकल करून दाखव की प्रमोदचं तुमच्या जीवनामध्ये, प्रवीणच्या, तुझ्या परिवाराच्या जीवनातलं स्थान कसं होतं, काय. कारण मला माहिती की तो आपल्याकडे यायचा आहे, माझी भेट झालेली आहे त्याच्याशी. तर ते हे सगळं नात्याचं कसं एक हे होतं, ते नातं समजावून सांगा मला, प्रमोदचं आणि तुमच्या कुटुंबाचं. कसं आहे, ज्या वेळेला हे लोक अंबेजोगाईवरून इकडं जोगेश्वरीच्या चाळीत राहायला आले, असं आमच्या सासूबाई सांगायच्या, मी नव्हते. तर त्यावेळेला हे सगळे एकत्र असायचे. प्रमोद महाजनांचा परिवारासोबतच प्रवीण राहायचे, आणि दोघी बहिणींचे लग्न झालेले असल्यामुळे आणि भावाचं एका लग्न झालं असल्यामुळे प्रवीण फक्त सोबत असायचे त्यांच्या. आणि प्रमोदजी आणि प्रवीण ह्या दोघांचं इतकं प्रेमाचं नातं होतं की बोलता बोलता जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेला मी त्यांना विचारलं होतं की जर तुम्हाला भाऊ आणि मी ह्यामध्ये तुम्हाला चॉईस दिला तर तुम्ही कोणाला निवडाल? प्रवीणला विचारलं? हा, सहज विचारलं होतं. ते म्हणले मी भावाला निवडीन, तो माझ्या आयुष्यात पहिला आहे आणि माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की त्याच्या पुढे कोणतेच नाते मला शून्य आहे. त्याच्याच अनुषंगाने मला आठवण झाली म्हणून मी तुला आठवण करून देतो किंवा विचारतो की प्रमोद महाजननी तुला पसंत केलं.
आणि त्यानंतर प्रवीणनी त्यांनी सांगितल्यामुळे तुझ्याशी लग्न केलं. तर तो काय विषय आहे? ऍक्च्युली झालं काय माहितीये का, मी सेकंड इयरला होते नागपूर युनिव्हर्सिटीत. माझं माहेर नागपूरचं आहे. आणि नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना आमचं सेकंड इयरचं गॅदरिंग होतं. त्या गॅदरिंगमध्ये आमच्या शाळेने प्रमोद महाजनांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. आणि त्यावेळेला मी कॉलेजमध्ये जरी शांत असली तरी मी सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचे. आणि मी CR म्हणून निवडून आले होते. आणि CR म्हणून आल्यामुळे माझी एक जबाबदारी होती काही गॅदरिंगमध्ये, जे स्नेहसंमेलन होतं ते. आणि त्या जबाबदारीमध्ये मला महाजनांची ओळख करून देणे, संचलनाचं काम माझ्याकडे दिलं होतं, स्टेजवरचं पूर्ण. तर त्यावेळेला मी तिथं सगळं त्यांचं सगळी माहिती वगैरे आपल्या सगळ्या टीचर्स लोकांकडनं घेतली होती. आणि प्रमोदचं लग्न झालेलं होतं ऑलरेडी. प्रमोदजींचं लग्न झालं होते 40च्या आसपास असतील, 40-45च्या ह्याच्यात असतील ते. दोघांच्या वयात किती अंतर होतं प्रवीण? मला असं वाटतं 2 वर्षाचं असेल. म्हणजे कोणाचं नाही, प्रवीण आणि प्रमोदच्या नाही, त्यांचं भरपूर अंतर होतं. म्हणजे 10 वर्षाच्या वर, 11 वर्ष. हा. तर तू CM मी तिकडे प्रेझेंटेशन घेतलं. आणि नंतर आमचा रिफ्रेशमेंटचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला आम्हाला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. तर प्रत्येकाला असं समोर जाऊन भेट करून द्यायचे आणि सांगायचे की ही मुलगी सेकंड इयरला आहे किंवा मुलगा आहे जसं. आणि एक गुच्छ देऊन स्वागत आमच्या प्रत्येक CR लोकांचं झालं होतं कॉलेजला. त्यामध्ये मला त्यांनी बघितलं. आणि नंतर माझ्या घरी संध्याकाळी त्याच दिवशी, त्यावेळेसचे योगानंद काळे व्हाईस प्रिन्सिपल होते, ते आत्ताच गेले 1 वर्षापूर्वी. तर ते आले. आणि मला कळलंच नाही, कारण मी मामाच्या घरी राहायचे, माझ्या आजोळी मी राहायचे, शिक्षण घेतलं. माझे आई वडील चंद्रपूरला राहायचे, त्यामुळे मी तिथं राहायचे. आणि मामा आणि आजी जेव्हा बाहेर बसले होते हॉलमध्ये, त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की व्हाईस प्रिन्सिपल कसे काय घरी आले. आणि माझा एक आर्ट्स विषय असल्यामुळे माझा एक त्याच्यामध्ये म्युझिक हा सब्जेक्ट होता. तर त्यावेळेला मी रियाज करत आतमध्ये बसले होते. आणि मला एकदम माझ्या मामाने हाक मारली की सारंगी बाहेर ये, सर आले आहेत. मला घाबरायला झालं. मला वाटलं माझं काय झालंय, मी काय चुकले कुठे. कारण आपल्याला त्यावेळेला आजच्या काळात नाही, शिक्षेला किंवा आजच्या काळाप्रमाणे टीचर्सला जसा रिस्पेक्ट मुलं देत नाही तसं नव्हतं आपल्या वेळेला. प्रचंड रिस्पेक्ट असायचा. तर त्यावेळेला मी मग बाहेर आले. तर त्यांनी सांगितलं की हे काळे सर आलेले आहेत आणि असा कार्यक्रमामध्ये तुझ्याविषयी ते बोलायला आलेले आहेत, तर आपण तुझ्या वडिलांना फोन लावूया, असं त्यांच्या समोर. तोपर्यंत पत्ता नाही प्रमोद महाजन येत ते आले नव्हते का त्यांच्यावर? नाही, काहीच नाही. त्यांनी फक्त सांगितलं की माझ्या भावासाठी मी या मुलीला पसंत केलं आहे मनातून, तर तुम्ही जरा हिची चौकशी करून मला कळवा. काय काय नाही. तर त्याप्रमाणे ते माझ्या घरी आले होते. कारण प्रत्येक प्रिन्सिपलला किंवा टीचरला थोडी माहिती असतं की स्टुडंट कुठे राहतो आणि बॅकग्राऊंड काय. पण ते घरी आले तेव्हा त्यांना कळलं की ही आजोळी राहते आणि हिचे आई वडील चंद्रपूरला असतात. मग ते आजीशी आणि माझ्या मामाशी लोकांशी बोलून ते निघाले. पण हे बोलणं झालं की मुलगी प्रमोद महाजनांनी पसंत केली आहे भावा करता वगैरे, विचारणा केली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि हिच्या वडिलांना बोलवा म्हणून मग सांगून गेले. माझ्या त्यावेळेला कसं डायरेक्ट असे फोन नव्हते, ट्रंक कॉल लावायचा होता. मग माझ्या मामाने ट्रंक कॉल लावला आणि तिथून माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही या, असं एक स्थळ आलेलं आहे तर तुम्ही स्वतः या. तर माझे वडील 8 दिवसांनी आले. 8 दिवसांनी. कारण तेव्हा असं त्याचं हे वाटायचं नाही, कारण ती आता सेकंड इयरला आहे आता असं म्हणून 8 दिवसांनी आले. आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं काय आहे काय नाही. तर मग माझा मामा म्हणला की आपण जाऊया शाळेत, कॉलेजला, प्रिन्सिपल, धरमपेठ कॉलेज होतं माझं, तर प्रिन्सिपलला भेटूया. त्यावेळेला विनायकराव फाटक प्रिन्सिपल होते आणि योगानंद काळे हे व्हाईस प्रिन्सिपल होते. तर आम्ही दोघांनाही भेटलो आणि प्रिन्सिपलच्या रूममधूनच त्यांच्याच ऑफिसमधल्या फोनमधून घरी फोन केला महाजनांच्या, कारण तो नंबर सोडून गेले होते. तर त्यावेळेला महाजन चेंबूरला असायचे आणि तिथं फोन गेला. बारीकशी फक्त जाताना आठवण सांगे की प्रमोद महाजन रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे चेंबूरमध्ये, त्या गार्डनच्या एरियात. त्यावेळेला मी चेंबूरला राहत होतो. तर जवळजवळ 2 वर्ष ते जर बाहेर नसतील तर मॉर्निंग वॉक मध्ये मी त्यांच्याबरोबर असायचो. अरे वा,
मला माहिती नाही. मग नंतर त्यांनी मला बाहेरच ठेवलं होतं, माझे वडील आणि मामा जे काही बोलले असतील ते, आणि तिकडून काय बोलणं झालं असेल मला माहिती नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं बघायला येतो. मग मला घरी आल्यावर कळलं की बघण्याचा कार्यक्रम होणार आहे, असं असं स्थळ आलेलं. हे तोपर्यंत मला माहिती नव्हतं भावासाठी. फक्त माझे वडील असं सगळे इतर नातेवाईक असतात ना, जसे आई, आजी, मामा, काकू, मावशी सगळे, त्यांना सांगितलं की थोडं मुलामध्ये अंतर आहे, 7 वर्षाचं आहे अंतर दोघांमध्ये. प्रवीण पेक्षा तू 7 वर्षांना लहान आहे मी, 7 वर्षांनी. तर 7 वर्षाचं अंतर आहे तर काही हरकत नाही, मला चालणार आहे, असं माझ्या आईला माझे वडील म्हणले. आमच्या आईचं तसं काही म्हणणं नव्हतं, कारण त्यावेळेला चालायचं आणि असं आत्तासारखं काही संवाद नसायचा. गमत अशी की त्या काळात म्हणतेस, माझी बायको लग्न झालं तेव्हा 15.5 वर्षाची होती, मी 23 वर्ष. भरपूर कहाणी माझी सगळी तुला एकदम. आणि मग मी लगेच बोलली, म्हटलं 7 वर्ष असं बोलल्यावर आमचे वडील असे इतक्या रागात माझ्याकडे बघितले की आजही ते जाऊन 30 वर्ष झाले तरी मला त्यांचे ते डोळे दिसतात की एवढे रागात बघितले. आणि मग त्यांनी असं जवळ घेतलं आणि म्हटलं की मुली ह्या लग्न झाल्यानंतर अम्मा दिसतात, मोठ्या बायका दिसतात, लग्न झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात, बाळणपणानंतर मुली मोठ्या दिसतात, म्हणून वयात अंतर असणं हे केव्हाही चांगलं. हा त्यांचा कॉन्सेप्ट होता. त्याच्यामुळे मी काहीच बोलली नाही आणि त्यावेळेला इतकी हिंमत पण नव्हती. जे करतील ते चांगलं करतील असं होतं. आणि मी कोणाला बघितलं नव्हतं, यांनी कोणाला बघितलं नव्हतं. तू पण प्रमोद महाजनला त्या कार्यक्रमातच पाहिलं होतं, तेवढंच बघितलं, त्याचा भाऊ आहे, एवढंच बघितलं होतं. आणि ते आमचं शेवटचं कॉलेजचं स्नेहसंमेलन झालं होतं. त्याच्यानंतर स्नेहसंमेलन झालंच नाही त्या कॉलेजमध्ये. आणि मग नंतर आले ते काय म्हणतात ते बघायला यायचं होतं. तर पण प्रवीण आणि प्रमोद एकदम आले का प्रमोदच आला पहिला? नाही, ते दोघांनी ठरवलं होतं की पितृपक्ष आहे तर पितृपक्ष होऊन जाऊ द्यावा आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ. तर त्याच्या आधी ह्यांनी सांगितलं की एक पुण्याची मुलगी पण ह्यांनी बघितली होती. कोणी? प्रमोद महाजन? हा, माझ्यासोबत कोणी, म्हणजे मला प्रवीणनी नंतर सांगितलं की पुण्याची बघितली होती आणि तिला पितृपक्षानंतर ते सांगणार होते. अच्छा. आणि मग त्यावेळेला मला त्यांनी हे म्हणले की मला प्रमोद असं म्हणला की आपण जाऊन मुलीला बघून तर येऊ. तर मी याला म्हटलं म्हणे प्रमोदला की अरे तू पसंत केली आहेस ना, तू जी पसंत करशील तिच्याशी मी लग्न करीन, असं त्यांचं होतं. कारण इतकं भावावर प्रेमाचा संदर्भ मागाशी जो दिला त्याशी सुसंगत आहे. पण त्यावेळेवर प्रमोदजी त्यांना म्हणले अरे तिने तर तुला पसंत केलं पाहिजे ना, त्यासाठी तू ये. प्रमोद. त्याच्यामुळे मग ते पाहण्याचा कार्यक्रम झाला होता. आणि पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा ते आले, मार्चच्या आधीची गोष्ट आहे ही साधारण. किती सालची गोष्ट? 86. ओके. म्हणजे साधारण जानेवारीपासून चालू झालं आणि डिसेंबरला लग्न झालं. 1 वर्ष. 11 महिने थांबलो होतो आम्ही. मार्च मध्ये साखरपुडा झाला होता. आणि मग त्यांनी बघण्याचा गोपीनाथ वगैरे आले होते? नाही. हो, सगळे होते. मग मार्चमध्ये त्याच्या आधी ते जेव्हा बघण्याच्या कार्यक्रमाला आले होते ना, त्यावेळेला सगळे आले होते. म्हणजे आमच्या छोट्या नणंदबाई प्रज्ञा मुंडे आल्या होत्या. प्रीतम 3 वर्षाची होती. हो. आणि तिला सांगितलं त्यांनी की ही मामी होणार आहे चंदू मामाची. तर ती म्हणली मामी नाही आहे ती, कितीतरी महिने, म्हणजे मला वर्ष म्हणा, ती नावानेच हाक मारायची. इतकं तिचं तिला मुलगी होती ती छोटी, 3 वर्षाची होती. आणि त्याच्यानंतर पंकजा पण आली होती आणि दोघीच होत्या, कारण यशोदा जन्मालाच नव्हती आली. आणि सासूबाई होत्या. आणि त्यावेळेला कसं बायका वेगळ्या रूम मध्ये बसायच्या, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा कार्यक्रम एक झाला. आमचं घर 10 बंगल्यांचं होतं. माझं आजोळ खूप मोठं आहे. 6 गुंठ्याचा मोठ्या प्लॉट मध्ये मोठा बंगला होता. मला 10 खोल्यांमध्ये राहायची, 10-12 खोल्यांमध्ये राहायची सवय होती. आणि इथे 1 BHK आल्यावर मला तर 8 दिवस जेवणच पचलं नव्हतं, इतका त्रास झाला होता मला. म्हणजे एवढी सवय असते ना आपल्या. तर त्यांचा त्या खोलीत आम्ही बघण्याचा कार्यक्रम महिलांसोबत केला. मग इकडे आलो. मग ती खुर्ची वगैरे सगळी ठरलेली होती बघण्याची वगैरे, ते बघितलं. आणि बघितल्यावर चहा देऊन एक 5 मिनिटं बसवलं आणि वापस पुन्हा आतमध्ये. मग जाताना मी आमच्या तिथून एक खिडकी आहे, त्या खिडकीतून बघितलं
सिनेमा, फुल सिनेमा. मी बघितलं की नक्की काय, कारण मला बघायला हिंमतच नाही झाली ना, मुलगा काय बघायचा ते बघायची हिंमत नाही झाली होती, म्हणून मी खिडकीतून काचेतून बघितलं. ते जात होते ना, तर गप्पा मारत असताना मला प्रवीणचा चेहरा दिसला. मग त्यानंतर मग मी चर्चा झाली, तर त्यावेळेला मी म्हटलं मोठाने वाटत का मुलगा? मग त्यावेळेला वडील म्हणले नाही नाही, आम्ही जे करू ते तुझ्यासाठी चांगलंच करू, असं बोलले. म्हणजे बोलण्याचा संबंध तुटला होता. आणि सेकंड इयरच्या शेवटच्या वर्षाला माझं लग्न झालं. 6 डिसेंबर 1986 माझी लग्नाची तारीख आहे. तर त्यावेळेला लग्न झालं होतं. आमदार निवास आमच्या वडिलांनी बुक केलं होतं. 1.5 लाखात लग्न केलं होतं माझ्या वडिलांनी. 1.5 लाखात हा. ते लग्न त्याच्यासाठी आमदार निवास बुक केलं होतं. यांचं रेल्वे स्टेशनला सगळ्या महाजनांचं स्वागत केलं होतं. त्यावेळेला 1.5 लाख खूप होऊन गेले होते. जेवण खूप छान आहे. आमच्या सासूबाई म्हणजे त्या हयात असेपर्यंत आमच्या घरच्या जेवणाची तारीफ नेहमी करायच्या की ह्याच्या लग्नातलं जेवण खूप छान. जेव्हा माझ्याकडे असायच्या त्यावेळेला विषय निघायचा. पूर्वीच्या काळी लग्नातलं जेवण हा आठवणीचा विषय असायचा. मलाही माहिती आहे काही लोकांना. आणि प्रत्येक मग मी माझ्या वडिलांनी निघताना लग्न झाल्यानंतर संध्याकाळी तेव्हा दादर एक्सप्रेस म्हणायचे, सेवाग्राम एक्सप्रेसला, आणि 3 वाजता हे करायची. मग संध्याकाळची काहीतरी 7-7:30ची असायची काहीतरी ती. तर आम्ही एक्सप्रेसला जायचं म्हणून आमच्या वडिलांनी पुरी भाजीचे एवढे मोठे मोठे कंटेनर सगळे दिले होते की प्रवासात लागतील, सकाळी नाश्ता वगैरे सगळं. तर ते सगळं आम्ही घेतलं होतं. आणि जाताना मग ते, आता तर मुली रडत नाही, पण त्यावेळेला जरा थोडासा इमोशनल ड्रामा झाला होता. आणि माझे वडील म्हणले होते प्रमोदजींना की माझी मुलगी ही बाळबोध वातावरणातली आहे आणि मातीचा गोळा आहे, तुम्ही जसं घडवाल तसे ती घडेल, असं बोलले होते. त्याच्यामुळे आणि तिला विभक्त कुटुंबात राहायची सवय नाही, त्यामुळे तुम्ही तिला तुमच्या सोबत ठेवा वर्षभर, कारण तिने मुंबई बघितली नाही. आणि मला असं वाटतं 1986ला मी मुंबईत पहिलं पाऊल ठेवलं असं. तर ते असं लग्न ठरलं होतं. आणि लग्न ठरायच्या आधी त्यांनी मला बोलवलं होतं माझ्या वाढदिवसाला प्रवीणने, पण आमच्या घरच्यांची नाकार होता, प्युअरली नाकार होता, मानसिकता नव्हती. पण मग माझी मावशी म्हणली मी तिच्या सोबत जाते आणि 2 दिवस तिला प्रवीण सोबत फिरू द्या असं. तर माझी मावशी जरा पुढारलेली असल्यामुळं आणि ती विश्व हिंदू परिषदेचं काम करत असल्यामुळं संघ परिवारच आहे, संघ परिवारच पूर्ण संघाचा परिवार. आणि मी आणखीन एक सांगू इच्छिते, हे लग्न जेव्हा ठरलं म्हणजे कसं, यांनी होकार 8 दिवसांनी दिला. प्रवीणनी 8 दिवसांनी होकार दिला. म्हणजे प्रवीणनी बघितली नाही. आणि यांनी दत्ता मेघेंकडे चौकशी केली, शोभाताई फडणवीसांकडे चौकशी केली, सगळ्यांकडे. हो. आणि सगळ्यांनी सांगितलं की ते काँग्रेसच्या मताचे आहेत. पुल्लीवार, माझं माहेरचं आडनाव पुल्लीवार, तर ते काँग्रेसच्या मताचे आहे. तिचे वडील, माझे वडील ग्रामपंचायतीचे इलेक्शन वगैरे लढवायचे. संघ परिवारात आहात तुम्ही सगळे? नाही, माझे वडील. अच्छा. त्यांचे नरेश पुगलिया यांच्यासोबत वगैरे सगळे काँग्रेसी लोकांसोबत खूप चांगले जवळचे संबंध असायचे. आणि सगळ्यांना त्यांनी चौकशी केली. मग त्यांनी सांगितलं की वडिलांचं काही बॅकग्राऊंड असू दे किंवा चांगलं असू दे वाईट असू दे, मुलगी चांगली आहे, आम्हाला मुलीशी लग्न करायचं, असं प्रमोदजींनी मोठ्या मनाने विचार करून घेतलं होतं. आणि त्यांचं सांगण्याचं काय मतलब होतं मला पण नाही माहिती पडलं. ते लग्न ठरल्यानंतर होतं की ते राजकीय वेगळं आणि माझं कुटुंब वेगळं. हो. लग्न ठरवलं आणि लग्न ठरल्यानंतर साखरपुड्याची तारीख मार्चमध्ये प्रमोदजींच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी करायचं ठरलं. तर त्यांची 11 का 12 मार्चला वाढदिवस असतो लग्नाचा. तर त्यावेळेला असं करायचं ठरलं होतं. आणि त्याच दिवशी बोलणीचा कार्यक्रम होता, कारण ते आपलं बैठक असतं ना बसता, तर ते सकाळी होतं. मग त्यावेळेला माझ्या माहेरच्यांची परिस्थिती काही अशी खूप नव्हती, म्हणजे ह्यांच्या पुढे तर कमीच होते. आणि आजही असं माझे भाऊ आहेत ते त्यांच्या ह्यांनी व्यवस्थित आहेत. तर त्यांनी आता आमच्या आई वडिलांना टेन्शन आलं की काय मागतात काय नाही. आणि माझ्या वडिलांची आई म्हणायची अरे आधी तू चौकशी कर, लग्नाच्या आधी म्हणायचे हे महाजन आहे का महाजनी आहे, ब्राह्मण आहेत का, चौकशी कर असं म्हणायचे. असं. तर ते विचार म्हणजे असं आमच्या घरात संवाद असायचा. म्हणजे हे जे ते म्हणतात ना आजकाल लोक जे चर्चा करतात ना, काही कुठेही नातं जोडून देतात, ते चुकीचं आहे. आणि हा संवाद कंप्लीट आमचा लग्न ठरेपर्यंत व्हायचा.
कितीतरी. यांना काय, मुंबईचे आहेत, गावाकडनं आलेले आहेत, मुंबईत आता यांचं मोठं पद आहे. त्यावेळेला ऑल इंडिया सरचिटणीस होते का प्रमोदजी, ऑल इंडिया सरचिटणीस होते भाजपचे. तर त्यानंतर त्यांनी लग्नाच्या बैठकीला बोलवलं. तर सकाळी जेव्हा 8-9 वाजता सगळे जमा झाले, तर ज्या वेळेला बैठकीला एक जण यायला लागले त्यावेळेला प्रमोदजी असे बघतच राहिले. कारण आबाजी थत्ते, भाऊराव देवरस, सुमतीबाई सुकळीकर, म्हणजे अजून प्रभाकरराव आंबुलकर, सगळे संघाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला आले होते. हो, सगळे होते. आणि एक 5-6 जण माझ्या वडिलांच्या बाजूला, माझा मामा होता तो पण बसला. आणि त्यावेळेला काहीतरी 2,000 रुपये तोळा सोनं होतं, पण ते पण घ्यायची त्यावेळेला ऐपत नव्हती. तर बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं काय देणं घेणं. तर आमच्या सासूबाई म्हणल्या काहीतरी द्यायला लागेल ना. मग आमच्या म्हणजे प्रमोदजी म्हणले आम्हाला काहीच नको, मुलगी आणि नारळ एवढं पाहिजे. खूप छान विचार होते त्यांचे, एकदम समाजवादी विचार होते, खूप छान होते. आणि पण आमच्या सासूबाई म्हणल्या अरे काय लंकेची पार्वती न्यायची आहेत का आपल्याला, असं बोलल्या. म्हणून मग त्यांनी सांगितलं की लक्षात राहिलं. येस ऑफकोर्स लक्षात आहे. मग त्यांनी 6,000 रुपये सूटचे मागितले. मुलाला सूट करून द्यायचा, लग्न पूर्ण तुम्ही लावायचं. आणि नागपूरमध्ये लग्न. 6,000 रुपये खर्च मागितला होता. मला प्रवीण गमतीत म्हणले अरे 6,000पेक्षा जास्त महाग माझं सूट आहे, पण ठीक आहे आम्ही 6,000 घेतले. गमतीतल्या गोष्टी होत्या. आणि 5 तोळे सोनं. 5 तोळे सोनं म्हणलं 10,000 रुपयाचं होतं, पण ते 5 तोळे तुम्हाला त्यावेळेला ते महागाचं होतं. बरोबर आहे ना. माझ्या वडिलांना जरा थोडं टेन्शन आलं. ते म्हणले, त्यावेळेला स्पष्ट बोलायचे लोक, ते म्हणले मी काही एवढं देऊ शकत नाही. तर माझे मामा म्हणले की मी 2 तोळे देतो, मनोहरराव मी 2 तोळे देतो, तुम्ही 3 तोळे घाला असं. आणि मला असं वाटतं संघाच्या मध्यस्थीने अजून कमी झालं होतं थोडं सोनं. संघ मध्यस्थीत लग्नाच्या तुझ्या केवढं मोठं असं मला आठवतंय की कमी झालं होतं थोडं 1 तोळा सोनं. आणि त्याप्रमाणे मला 4 बांगड्या माझ्या आईने करून दिल्या. कानातले माझे लहानपणापासून जे होते रिंग छोट्या त्या होत्या, त्या मला तिने तशाच दिल्या होत्या. मला स्कॉलरशिपमध्ये आर्ट्समध्ये मी पहिली आली होती, स्कॉलरशिप मिळायची मला. स्कॉलरशिपमध्ये मी घड्याळ घेतली होती, ती माझ्यासोबत होती लग्नात. आणि बाकी त्यांनी मग सांगितलं की तुम्ही सगळं बघायचं, आमची मानपानाची लिस्ट एवढी आहे, तुमची एवढी तुम्ही ठेवायची. त्यावेळेला सगळे एकमेकांसाठी करायचे. त्याप्रमाणे लग्न आमच्या वडिलांनी खूप उत्तमरित्या लावून दिलं होतं. पण त्यामध्ये सुद्धा सुन्मुखाच्या वेळेला, सुन्मुख म्हणजे आदल्या दिवशी आपण जे करतो ना सुन्मुख, त्यावेळेला आमच्या आईनी थोडी कमी प्रतीची साडी दिली होती, म्हणजे थोडी साधी साडी होती. तिच्या परिस्थितीप्रमाणे ती दिलेली, पण ती आमच्या सासूबाईंनी त्याच्यावरही नाराजी दर्शवली होती त्यावेळेला. आणि मी तुझं मध्ये तोडून विचारतो, तुझा सासूरवास झाला का सासूकडून? नाही, सासूरवास नाही झाल्या तशा. त्या असं कधी करायच्या नाही. त्यांचं कसं असायचं, परिवाराच्या बाबतीत बोलायच्या, पण त्या असं मला कधी सासूरवास न होण्याचं कारण म्हणजे प्रवीण होतं. कारण त्यांचा स्वभाव इतका तापट आणि हे होता की त्यांना त्यांच्या आईपासून सगळेच घाबरायचे. त्याच्यामुळे मला सासूरवास नाही झाला. ठीक आहे, आपल्या स्टोरी पुढे नाही. मग ह्याच्यामध्ये पूर्ण लग्न तर झालं, पण लग्नामध्ये जेव्हा हे लोक वेलकम केलं ना यांना सगळ्यांना, त्यावेळेला कसं असायचं माहितीये, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम नव्हती लग्नामध्ये. नागपूरचं जोशी मंगल कार्यालय आम्ही माझ्या वडिलांनी बुक केलं होतं. आणि त्यावेळेला एक कोठी घर मिळायचं आणि किचनची जागा मिळायची. तर आम्ही ते 4 आचारी लावून ते स्वयंपाकासाठी सगळं साहित्य भरायचं आणि मग ते स्वयंपाक करायचा, एवढे लोक येणार वगैरे असं असायचं. तर त्यावेळेला सगळी संघाचे, माझे मामाचे मित्र आणि संघाची टीम सगळी आमच्या. काँग्रेसवाले बाबा असून संघवाले कसे आले तुमच्याबरोबर? असोसिएशन कुठून होती? काँग्रेसच्या विचाराचे होते, कारण त्यांना संघाची मतं, संघापेक्षा म्हणजे पक्षाचे मतं पटायचे नाही. आमचे वडील नेहमी म्हणायचे काँग्रेसवाले कसे असतात, तू पण खा मी पण खातो, सगळ्यांना समाधान, शांत असं म्हणायचे.
हे लोक तत्ववादी आहेत, हे स्वतः करतील पण दुसऱ्याला तत्व सांगतील असं म्हणायचे. हे वाक्य महत्वाचं, स्वतः करतील पण. कारण मी माझा पुढला जो प्रश्न आहे प्रॉपर्टीचा, तर त्याच्यात तो येतो की स्वतः करतील पण दुसऱ्याला तत्व शिकवतील असं त्यांचे विचार होते. ते शेवटी मला आता मी तुला थोडं इकडे आणतो या आठवणीत, आपण पण रमू. पुन्हा तुझा पॉडकास्ट करतो मी तुझ्या ह्याच्याबद्दलचा, आत्मचरित्राचं सुरुवात करू आपण. पण ऐक ना, मला सांग की प्रमोद, प्रवीण आणि तू हे नातं एकत्र राहिला तुम्ही एक वर्षभर? वर्षभर नाही राहिलो आम्ही, एक 6-8 महिने राहिलो असेल. प्रमोदही होता, त्या छोटं घर होतं ना आणि त्यावेळेला. हा, लग्न करून जेव्हा मी आले ना, तर आमचे खाडे काका ड्रायव्हर होते, अँबॅसेडर होती त्यांची, आणि संध्याकाळी 3-4 वाजता गाडी आली, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेला पोहोचलो. माप ओलांडलं होतं, आणि माप ओलांडल्यानंतर त्यावेळेला शिवसेना भाजपची युती मला असं वाटतं 89ची झाली आहे ना. शिवसेना भाजप युती 89ची झाली. 86चं माझं लग्न होतं. सरचिटणीस पदावरून ते बऱ्यापैकी त्यांचा जो पुढचा प्रवास होता तो बरेचदा ग्लॅमर आला होता त्यांना. आणि जे चेंबूरच्या घरामध्ये मला असं वाटतं शेवटचे त्यांचे काहीतरी ते वर्ष होते, 3-4-5 वर्ष. हा, तर त्या काळामध्ये मी गेले आणि तिथे चेंबूरलाच डायरेक्ट गृहप्रवेश झाला होता माझा. कारण माझे लग्न ठरलं ना, जेव्हा पाहण्याचा कार्यक्रम झाला होता ना, त्यावेळेला प्रमोदजी म्हणले की माझा भाऊ ठेकेदार आहे, नोकरी करत नाही, ठेकेदार आहे, कामं घेतो, कॉन्ट्रॅक्ट घेतो, काम करतो, मुलीला सुखी ठेवेल, त्याची जबाबदारी, तिची जबाबदारी माझी राहील. हे सगळ्यांसमोर कबूल केलं होतं त्यांनी. आणि असं बोलले होते, म्हणजे शुद्ध मराठीमध्ये बोलायचे, खूप छान बोलायचे. आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही निश्चिंत राहा, मी माझ्या भावाची जबाबदारी घेतली आहे, तसं तुमच्या मुलीची पण जबाबदारी घेईन, असं बोलले होते ते. हा, आणि सांगितलं होतं की सगळं. आणि त्यांना कसं झालं, आमच्या सासूबाई जेव्हा लग्न होऊन मी जेव्हा घरी गेले ना, त्यावेळेला त्या पहिल्यांदा मला म्हणल्या की माझ्या 3 सुनांमध्ये एकमेव अशी तू सून आहे की तुला सगळा वडापूर्णापासून स्वयंपाक येतो. अच्छा, ओके, ओके ओके. म्हणजे घरातल्या किचनच्या गप्पा ज्या असतात ना, त्या आमच्या घरी आल्या होत्या. प्रमोदची बायको रेखा होती. प्रकाश होता तुमच्याबरोबर त्यावेळेला? नाही, त्यांचा संबंध तसा आमच्याशी कधीच आला नाही, कारण आम्ही मुंबईत राहायचो, ते तिकडं अंबाजोगाई, औरंगाबाद इकडे तिकडे राहिले होते. फारसा संबंध नाही. पण ते यायचे तर खूप छान गप्पिष्ट मजेशीर असायचे आणि खूप छान मजा करायचे, बरं वाटायचं. आणि मी थोडी मराठवाडी भाषा पण शिकून गेले होते, ते हेल काढून बोलणं वगैरे वगैरे सगळं यायला लागलं होतं मला. त्यामुळे त्यांना ते माझी मजा उडवायचे, खूप मजा यायची. ते दिवस खूप चांगले होते. मला आठवलं की असं वाटतं आपण मागच्या काळात जायचं का पुन्हा, असं वाटतं. आता ते लोक तसे वागतील का, असं होतं. आता जे काय वागतायत ते नको. पण खूप छान होत्या गोष्टी. मी जेव्हा चेंबूरच्या घरात गेले तेव्हा नवीन हे झालं होतं, उटी. अच्छा, गेलो होतो. आणि प्रवीणला कसं मित्रांमध्ये राहायची सवय होती ना, एकदा आम्ही बसमध्ये बसलो तर मला घ्यायचेच विसरले, बसून गेले आतमध्ये. अरे म्हटलं मी. आणि मग 2 मित्र त्यांचे सोबत होते, आणि अभिजित कोष्टी म्हणून आमचा डॉक्टर, तो प्रवीणचा खास मित्र आहे ना, तर तो हनीमूनला गेला होता जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा. आणि मला असं वाटतं ते लोक नंतर आले आणि आम्ही हनीमूनला गेलो होतो. तर काही याच्या मित्रांना असं बरेचदा असं व्हायचं की ते मला विसरूनच जायचे, बायको आहे सोबत म्हणून. कारण ते अरेंज मॅरेज होतं प्रॉपर, आणि खूप वडिलासारखं सांभाळला. मी तुम्हाला सांगते ना, कधी असं जाणवू दिलं नाही त्यांनी की मी एवढ्या लांब आली आहे नागपूर सोडून. तर प्रमोदजींनी खूप वडिलांसारखं सांभाळलं. म्हणजे लोक काही बोलत असतील त्याच्याकडे मी दुर्लक्ष करते, कारण आमच्या घरच्यांना माहितीये, रेखा वहिनींना माहितीये, घरच्या सगळ्या लोकांना माहितीये. भले आज काय ते आरोप करत असतील त्यांचं त्यांना माहिती, पण ते खूप चांगले होते घरच्या. आमच्या महाजन परिवारामध्ये हे फालतूगिरी कुठलीच नव्हती, जी ह्याच्याशी संबंध त्याच्याशी संबंध वगैरे, हा असला फालतूपणा कधीच झाला नाही. खूप चांगले रिलेशन होते आणि खूप चांगलं नातं सांभाळलं होतं प्रत्येकाने घरातल्या. इव्हन माझ्या थोडं तुला परत स्पेसिफिक घेतो की प्रमोद आणि प्रवीणचं नातं कसं होतं, कारण इथपर्यंत मर्डरपर्यंत ते शेवटी गेलं, तर आधीपासून त्यांच्यामध्ये काही दुरावा जाणवत होता तुला त्या दोघांमध्ये, किंवा स्वभावात फरक होता का? नाही, त्यांचं नातं तर व्यवस्थित होतं आणि पहिल्यापासून ते चांगले होते. पण मग हळूहळू काय झालं की त्यांना जेव्हा काही काम वगैरे करायचं असायचं, म्हणजे कुठलंही मागितलं प्रवीणला, त्याच्यात काही शब्द टाकायचा असला, काही हे करायचं असलं, तर एखाद वेळेस ते त्यांना बोलत असतील आणि त्यांनी केलं नसेल तर एखाद वेळेस असू शकतं.
असं मला, म्हणजे इतकं मला डिटेल त्यांचं काही माहिती नव्हतं. नाही, मला जे ऐकायला मिळालं होतं आता तुझ्याकडून त्याचा खुलासा होईल की प्रमोदच प्रवीणचा संसार पण सांभाळत होता. नाही, असं काही नाहीये. असं कोणी फुकट तुम्ही पण मला घरी पोचवा उद्यापासून, तुम्ही माझ्या घरी राशन, असं थोडीच असतं काही. असं नसतं. काम द्यायचे. बघा, नेत्याचं नातेवाईक होणं हे एक तर शाप आहे, पहिली गोष्ट. आणि आता एवढ्या मोठ्या बड्या फार मोठं वाक्य बोल. हो, नेत्याचं नातेवाईक होणं प्रचंड शाप आहे हा. आणि नेता, आपण जेव्हा एखाद्या नेत्याच्या घरामध्ये असतो तेव्हा प्रत्येक घरातल्या मेंबरला, मग चुलते असो, भावकीतले असो, कोणालाही असो, त्या नेत्याकडनं, आपल्या भावाकडनं, आपल्या काकाकडनं, मामाकडनं, जे नातं त्याच्याशी जुळलेलं असतं त्याच्याकडनं एवढीशी तरी अपेक्षा असते. आज तुम्ही जर मोठ्या पदावर नसते, तुम्ही अनिल थत्ते नसतो झालो. ऍक्च्युली बघा, क्लिअर आहे. काका योजनाथ थत्ते म्हणून मी आज इथे आहे. बरोबर, विसरून नाही चालणार. तसं आहे ना. आज मी असं प्रमोद म्हणजे प्रवीणचा मी आता 30 वर्ष मित्र होतो, आपण सगळे बघितलंय बरोबर. पण काय म्हणतात त्याला, असं त्याला पैसे देण्यात त्याला इंटरेस्ट होता, पण त्याला सेटल करण्यात नव्हता असं मला वाटलं. सेटल करण्यात नव्हता, आणि मुख्य म्हणजे त्यांनी काम मागावं, माझ्याकडे हात पसरावे तेव्हा मी देईन, असं असायचं त्यांचं. आणि ते प्रवीणने केलं, कारण शेवटी संसार होता, घर चालवायचं होतं, ते त्यांनी केलं. पण त्याच्यात काय झालं, स्टेप बाय स्टेप दुरावा येत गेला. हे बघा, मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की सचिन तेंडुलकर 100 रन करतो, किती मेहनत घेतो, शेवटच्या रनला आउट झाला तर लोक त्याला ओरडतात, पण 100 रन बघत नाही. तसं त्यांनी बघितलं नाहीये की प्रवीणची मनस्थिती काय होत होती, हे त्यांनी बघायला पाहिजे होतं, विचार करायला पाहिजे. विचार केला नाही, त्याचा कळलंच नाही. आणि त्यात काय झालं, थोडंसं घरातून पण तेल पडलं ना, बायकांचं, घरातल्या महिलांचं पण थोडंसं तेल पडतच ना, म्हणजे गरम तेल जे असतं प्रमोदच्या घरातून सगळ्याच असतात, घरातल्या सगळ्या ज्या महिला असतात ना. मला असं सांगण्यात आलं होतं की 2 भावांच्या मध्ये बायकांनी पडायचं नाही, म्हणजे आमच्या वहिनींनी सांगितलं होतं. हा, तर मी कधीच मध्ये पडली नव्हती, आणि ते शेवटपर्यंत मी सांभाळलं होतं. पण मात्र तिकडून पडले असतील किंवा त्यांच्या बहिणी पडल्या असतील तर मला माहिती नाही, कारण मी इतकं त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह होते. प्रवीणला बहिणी किती होते? 2 बहिणी. 2 बहिणी आहेत. त्यातली एक गोपीनाथची बायको. आणि एक प्रतिमा भातांब्रेकर आहेत, परळी वैजनाथला असतात त्या. तर त्या आता तर त्या मला असं वाटतं 75-76 वर्षाच्या असतील. त्या एकदम साध्या आहेत आणि एकदम सुखी परिवार. रेखा थोडी विलनिश होती. नाही, काही सांगता येत नाही, मला काही आयडिया नाही त्यांची. पण त्यांनी मला माझा संसार लावून देण्यामध्ये त्रास नाही दिला, त्यांनी मला संसार लावून देण्यात मदत केली. पण त्यांच्यामध्ये कुठेतरी बघा, आता प्रत्येक वेळेला प्रमोदजीनं माझं नेहमी कौतुक करायचे. बघ, आमच्या सारंगीला ना सगळे देवकार्य, धर्म, धार्मिक विधी सगळं माहिती आहे. महालक्ष्म्या वगैरे मी उभ्या केल्या होत्या त्यावेळेला, आणि साड्या नेसवून देण्यापासून सगळं मी जायचे, करायचे सगळं. तर ते बघायचे ना. आणि माझ्या घरामध्ये माझं जे माहेर होतं ते एकदम धार्मिक होतं आणि ऑर्थोडॉक्स पद्धतीचं असल्यामुळे मला हे सगळं माहिती होतं. म्हणजे जेवायला बसली ना मी, तर या हाताने खरकट काही घेतलं तर मी भांड्याने पाण्याने हात धुवायची, इतकं माझं पहिले होतं. आता नाही राहिलं, पण पहिले होतं. तर तो जो पद्धत होती ना, ती मी पहिले केलं. आणि इथे बघितल्यावर तर पूनम 2 हाताने जेवते, पंकजा 2 हाताने जेवते. मी बघितल्यावर म्हटलं, अरे मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे मी ज्या घरातून इथं यांच्या घरात आली ना, तर असं वाटायचं आपण नक्की ब्राह्मण कुटुंबातच आहोत ना, कारण इतकं वेगळं वातावरण होतं ना, पूर्णपणे वेगळं. म्हणजे मी तुम्हाला सांगते, आमच्या घरी माझी आजीला मी बघितल्यामुळे माझ्या समोर तो एक प्रतिमा होता, आदर्श होता, की माझी आजी, जेव्हा आमच्या आजी आणि आजोबांमध्ये 12 वर्षाचं अंतर होतं. माझी आजी म्हणजे आईची आई, आणि माझी आजोळी राहिल्यामुळे आईची आई आणि आईचे वडील, त्याच्यामुळे 12 वर्षाचं अंतर होतं. आणि आमच्या आजी विधवा झाली त्यावेळेला ती डोक्यावर पदर आणि एक वेळचं जेवण जेवायची, आणि खूप अगदी संन्यस्त जीवन जगायची. आणि ते माझ्या डोक्यामध्ये तो पगडा होता की, आणि ते पूर्ण त्याच्यावर मी वेगळंच विषय होता. आणि ती मी बघायची ना की आजी म्हणजे ही अशी. पण आमच्याकडे पूनमची आजी जेव्हा आली होती ना, त्यावेळेला त्या हिरवा चुडा वगैरे भरून जेव्हा लग्नात आल्या ना, मी एक सेकंद बघतच राहिली, आजी अशी पण असते, असं माझ्या मनात प्रश्न. त्यावेळेला मी 19 वर्षाची होती, पण त्या मनातचे जे प्रश्नांचं जे वादळ, ते विसंगत वाटायचं ना. आणि मनात जे प्रश्नांचं जे वादळ होतं ना, ते मी आयुष्यात कधी ओपन नाही केलं, जे आज थत्ते चॅनलवर ओपन करते.
कारण मी कधीच परत असा मी विचार तुला या नव्हता केला. विषयाकडे आणतो की कसं आहे की आता तुला माहिती आहे की आठवड्यातून एक आमची संध्याकाळ मी दातार प्रवीण असायची. हो, ते खूप नंतरच्या गोष्टी आहेत. हा नाही पण मला नेहमी असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये मी तेव्हा मी प्रमोद होता पण आम्ही जे बोलायचो तर मला सतत असं वाटायचं की प्रमोदचा भारतातला सर्वात मोठा जर कोणी टीकाकार असेल ना, टीकाकार म्हणतोय विरोधक नाही म्हणत आहे, त्यातलं अंतर लक्षात घे, टीकाकार जर कोणी असेल तर तो प्रवीण आहे. हो, प्रवीण ज्या पद्धतीने त्याच्यावर अनालिसिस करून टीका करायच्या, त्याचे दोष दाखवायचा, ते मी कधी प्रमोद बद्दल कोणाकडून ऐकलं नव्हतं. हे त्यांच्यातलं वैयक्तिक मानसिक द्वंद्व त्या दोघांमधलं, त्याच्यामुळे तो असं बोलायचा का तो त्याचा स्वभाव होता. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत पण गोपीनाथ बद्दल पण तो बोलायचा. आता काही गोष्टी आपण बोलतच नाही ना, बोलूच शकत नाही ऑन द रेकॉर्ड. ऑन द रेकॉर्ड आमच्या दारू पितानाच्या गप्पा आहेत, त्या कशा म्हणणार. पण मला असं वाटतं की तो कुटुंबाच्या विरुद्ध होता प्रवीण. कारण कुटुंबाने काय केलं होतं, 2 भाग केले होते. जसे हे सत्तेत गेले ना, तर सत्तेची जी नशा यांच्यावर चढली होती ना, त्याच्यावर 2 भाग झाले होते. प्रवीणला खूप वाईट वाटलं होतं की ज्या परिस्थितीमध्ये आमच्या सासूबाईंनी हे सगळं कुटुंब सांभाळलं होतं, त्या सासूबाईंना शपथविधीला नेलं नव्हतं, ह्याचं त्यांना फार वाईट वाटलं होतं. गोपीनाथच्या नाही, प्रमोदजी. परत तो पण केंद्रात मंत्री झाला होता. केंद्रात मंत्री झाले त्यावेळेला शपथविधीला सुद्धा नेलं नव्हतं. फक्त वहिनी, आमच्या रेखा वहिनी 2 मुलं गेले होते, त्याचं त्यांना फार वाईट वाटलं होतं. तुम्हालाही नव्हतं बोलून? नाही ना, आमचं तर कुठं संमकीच गिनतीत, आम्ही कुठे संबंधच नाही आमचा. आम्ही म्हणजे काय, सामान्य जनता. म्हणजे तुम्हाला सांगू, पूनमचं लग्न झालं ना, तर आम्हाला महाराष्ट्र सदन आणि गोपीनाथराव मुंडेंना हयात हॉटेल असं होतं. आम्ही ट्रेननी यायचं, त्यांनी विमानाने यायचं, असं होतं. पैसा सगळं असल्यामुळे पैशावाल्यांचं वेगळं, विसंगती झाली होती ही. आणि शेवटी ट्रेनचं जेव्हा तिकीट काढलं, बिचारे प्रकाशजी आणि म्हणजे माझे भाऊजी आणि बहीण बिचारे ते ट्रेननी आले, त्यांच्यासोबत ट्रेननी या असं आमच्या वहिनींनी सांगितल्याबरोबर यांनी प्रमोद महाजनांना फोन लावला, माझे 2 मुलं आणि बायको ट्रेननी येणार नाही, विमानाचं तिकीट जाण्या येण्याचं जेट एअरवेजचं पाठवायचं. ही प्रवीणची धमक होती आणि हे बोलत होते. ते म्हणले आणि त्यांनी मला, आम्ही पंकजाच्या लग्नालाही जाणार होतो, कारण मला असं वाटतं त्या वेळेला आम्ही नुकतंच इकडे आलो होतो, या घरी दुसऱ्या घरी आलो होतो, म्हणजे जे घर घेतलं होतं अलकनंदाच्या नावाने हे घर घेतलं होतं अलकनंदा साठी. पण ते वहिनी आम्हाला म्हणल्या होत्या की तुम्ही या घरात राहा आणि तुमच्या नावाने घर घ्या, म्हणजे मग ते तिला जाणार नाही असं. आणि त्या घराचे पूर्ण पैसे आम्ही दिलेले आहेत. वहिनी, रेखा वहिनी आमच्याकडे येऊन 3-3 लाख रुपये प्रत्येक वेळेला येऊन घेऊन गेले आहेत. कोणीही असं म्हणू नये की घर आम्हाला प्रमोद महाजनांनी घेऊन दिलं आहे. मी सांगते तुम्हाला, कित्येकदा असं यायच्या, लहान मुलं होते माझे, तुम्ही बघितलं, जुळे मुलं होते माझे, मुलांना कपडे वगैरे घेऊन द्यायच्या आणि घरी यायच्या आणि यांच्याशी सांगायच्या, राहुलला आता विमानाचं ते शिक्षणासाठी पायलटसाठी पाठवायचे, पैसे नाहीये असं वगैरे सगळं सांगून गाराणे असायचे. पैसे द्यायला नको, मागायला नको. हा, आणि मग ते 3-3 लाख रुपये करून त्यांना आम्ही दिलेले आहेत. सगळे पैसे दिलेले आहेत. जे सांगतात ना ते की नाही, ऍक्च्युली आता आमच्या ग्रुपचा पण असं हे होतं की तुम्ही परदेश दौरे जाता वगैरे सगळं ते प्रमोदच करतो असं वाटायचं आम्हाला. नाही, असं काही नव्हतं. आम्ही जे त्यांचं दुकान होतं ते त्यांनी विकलं होतं, त्या पैशामध्ये आम्ही हे बघा 10 बेडचा डॉक्टर असलेला सुद्धा करतो परदेश दौरे. बरोबर आहे ना? बरोबर. 1.5 लाखामध्ये तुम्ही लंडन फिरून येऊ शकता. आणि 15 लाख आणि 1.5 कोटी पण लागू शकतात तुमच्या बजेटनुसार आहे ना. बरोबर आहे ना. तुम्ही म्हणाल की प्रायव्हेट गेलो आम्ही हे केलो, त्यांनी बिझनेस क्लास साठी वगैरे भावाला बोलले होते, बिझनेस एखाद वेळेला मला बिझनेस क्लास अपग्रेड करून दे असं बोलले. प्रमोदची एकूण प्रवृत्ती त्याला दुय्यम लेखण्याची होती असं मला त्या प्रवीणच्या बोलण्यातून वाटलं. म्हणजे मला तो जो शेवट झाला ना, त्याच्यामध्ये मला आता हा जो फॅक्टर या लोकांनी घुसडला तुझ्याच ना, ते म्हणजे इकडल्या नातेवाईकांनी की ते काहीतरी प्रमोद आणि हे त्रिकोण वगैरे वगैरे, तर पण मानसिकरित्या ते दुभंगलेले होते एकमेकापासून. म्हणजे शेवटच्या काही क्षणांची जी वर्णनं आली ना, ती मला असं वाटलं की बरोबर आहे, तसं झालं असणार की प्रमोद असा पेपर धरून बसला असणार, दखल घेत नसणार, हा नेहमीप्रमाणे तळमळून बोलत असणार आणि त्यांनी लक्ष दिलं नसणार. माझ्या डोळ्यासमोर जो सीन येतो त्याचा शेवटचा तो असा येतो की त्याच्या मनात असा राग अनावर झाला की मी बोलतोय काहीतरी महत्वाचं बोलतोय, जीवनातल्या माझ्या काहीतरी
क्रायसिस बद्दल तुझ्याशी बोलतोय आणि तू पेपरमध्ये मुंड काढत नाही, बघतो त्या क्षणाला, आणि ते रिव्हॉल्वर तो घेऊन गेला होता हा फक्त मला असा पूर्वसूचक वाटतो. नाही रिव्हॉल्वर तर मी काय करायची, मला माहिती होतं की ही व्यक्ती फार तापट आहे. इव्हन तुम्हाला माहिती आहे आपले अरुण शेठ दातार, आपलं बडप्रस्थ आहे आपल्या ठाण्याचं आणि प्रवीणचे मित्र आहेत चांगले. तर त्यांनी मला एकदा असं म्हटलं होतं की सारंगी तू प्रवीण सोबत 25 वर्ष संसार करून दाखव, मी तुझा ठाण्यामध्ये सार्वजनिक सत्कार करीन. सत्कार करीन, एवढा तापट तू कसं काय झेलते याला. तर मग मी म्हटलं होतं त्यावेळी, म्हणून मी ती बंदूक होती ना रिव्हॉल्वरची, तर ती मी लॉकरमध्ये टाकून दिली होती. हो, बँकेच्या का घरातल्या? बँकेच्या काय कळत नाही कोणाला. ते आलं कसं घरी? नाही काय झालं माहितीये, शेवटच्या 3-4 महिने जे म्हणजे आता मला माहित नव्हतं एप्रिलला होणार आहे, पण मी 6-8 महिने वर्ष झाले, मेच्या 4 किंवा 6 तारखेला झालं, नाही 22 एप्रिलला घटना झाली. पण मी बरेचदा ते घरातच असायचं. पण आम्ही त्याच्या आधी आम्ही फिरायला गेलो होतो, दुबई आणि इजिप्त फिरायला गेलो होतो. त्यावेळेला मी ते लॉकरमध्ये टाकून दिलं होतं. लॉकरमध्ये मी बरंचसं घरातल्या वस्तू टाकून द्यायची, जे घर फोडलं तर काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून, तर ते टाकून दिलं होतं. तर ते त्यांनी शोधलं असेल ना, मग नंतर त्यांना मिळालं नसेल, त्यांनी मला म्हटलं लॉकरमध्ये. मला म्हणले अगं त्याची सर्व्हिसिंग बाकी आहे. तेव्हा त्यांचं काहीच इंटेन्शन पण नव्हतं, काहीच नव्हतं. सर्व्हिसिंग बाकी आहे त्याची, त्याला सगळं करावं लागतं वगैरे वगैरे असं बोलले. आणि कुठले तरी पोलीस अधिकारी होते, ते त्यांची परमिशन घेऊन ते बुलेट्स हे करायचे, शूट करायचे दातारांच्या फार्म हाऊसवर वगैरे जाऊन. तर तो एक त्यांचं म्हणजे ते रिव्हॉल्वर सगळं ह्याच्यात राहायचं, मेंटेन मध्ये राहायला म्हणून. ते तसं सगळ्या गोष्टीविषयी काळजी घ्यायची, म्हणजे आमच्यापासून रिव्हॉल्वर पर्यंत सगळ्यांची काळजी घ्यायची. तर ते मला म्हणले तू आणून दे मला, मी जातो आणि गोपीनाथरावांना पण भेटून येतो, घरी पण भेटून येतो, चहा कॉफी घेतो आणि येतो. तू इन्सिडेंट त्या दिवशीचे गोपीनाथकडे पण जाणार होतो, जेवण घरी करीन आल्यावर. फारच प्रमोदने आग्रह केला तर राहीन, पण बहुतेक आज त्याचं नाहूरच्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन वगैरे आहे, तर बहुतेक तो तिकडं जाईल असं वाटतंय, तर मी लवकर येऊन जाईन असं ते म्हणले. तर मग मी म्हटलं ठीक आहे. पण मी तरी 2 दिवस गेले, माझ्या डोक्यात नाही आलं, माझ्या घरच्या सगळ्याच्या राड्यामध्ये. मग मी आणून दिली. मग आणल्यावर मग त्यांनी मला सांगितले की तू असं कर, मेसेज ले प्रमोदला की असं असं, कारण त्यांना ते SMS प्रकार जमायचा नाही. लाल आणि हिरवं हे 2च बटणं त्यांना जमायच्या, बाकी सगळं त्यांचं काम मी करायची. कॉम्प्युटरवर सुद्धा सगळं काम मीच करायची. कारण ते प्रत्येक मित्राला सांगायचे माझी बायको उच्च शिक्षित आहे, तिच्याकडनं मी सगळं काम करतो, मला काही येत नाही असं गमतीत सांगायच्या. कारण मी कॉम्प्युटरचा कोर्स केला होता त्यावेळेला. उदय निरगुडकर आमच्या घरी यायचा आणि त्याने मला ॲपटेक मध्ये वगैरे ऍडमिशन वगैरे घेऊन दिली होती. आणि ॲपटेक मध्ये सुद्धा ते कीबोर्ड आणि माऊस ब्यूस नसताना ते केलं होतं. तर मी कंप्लेंट केली होती उदयला, अरे म्हणले तुझ्या कंपनीचे असे, तर लगेच तिथे धाड टाकून ते सगळं बदललं होतं. सगळं झालं होतं. पण हे त्यावेळेसच्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या सांगत होते की तू त्या दिवशी सकाळी तो गोपीनाथकडे यांच्याकडे जाणार. हा, तर ते मला म्हणले तू प्रमोदकडे जाऊन काय होतंय असं फिलिंगच नाही आला. नाही आणि तो विषय पण नव्हता, ते फक्त सर्व्हिसिंग करून घरी येणार होते. ओके. कारण आमचं असं ठरलं होतं की या दिवाळीमध्ये, म्हणजे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये मॉरिशस एक टूर करायचा. आम्हाला तो पेपरला जाहिराती येतात बघा, ते प्रवीण नेहमी बघायचे. पेपरच्या जाहिरातीत लोएस्ट बजेटमध्ये कुठला टूर आहे तो करायचा, असं आहे. म्हणजे पैशाचं काही हे नव्हतं ना. आणि आम्ही असं जायचं ठरलं आणि कधी ते गेले. आता त्यावेळेला गृहमंत्री होते गोपीनाथराव, आणि समजा ते कधी गेले तर गोपीनाथराव समोरूनच विचारायचे काय चंदू तुला काही डॉलर बिलर लागले तर सांगा. प्रवीणला चंदू म्हणायचे, प्रवीणला चंदू म्हणायचे घरी. तर ते तुला काही डॉलर वगैरे लागली तर सांग, किंवा प्रमोदजी पण म्हणायचे असं. तर ते भावात त्यांचं होतं ना, पण त्याचा जळफळाट घरातल्या महिलांना जास्त व्हायचा. हा प्रॉब्लेम इथेच आहे. आज ऍक्च्युली एका विशिष्ट मर्यादेत तुला ठेवतोय. मला काही आणखीन पण मला माहिती आहेत काही गोष्टी, पण तो आपण आणखीन एक करू एपिसोड मोठा की रिलेशनशिप, नेत्यांच्या रिलेशन मध्ये एक त्यांचे नातेवाईक काय काय सफर करतात कसं. तू मगाशी जे म्हणाले की नेत्याचं नातेवाईक असणं हा शाप आहे, शापच आहे. अरे तो वेगळा विषय. आणि त्याच्या संदर्भात तुमच्याच नाही, मला अनेक कुटुंबांच्या संदर्भात भयानक गोष्टी माहिती आहेत. आणि मी नाव घेऊन बोलतो तुला, कधी काय करत नाही, मी बोलणार. तर मला आता सांग की त्या दिवशी तुला किती वाजता कळलं की त्याला गोळी घातली प्रमोदला?
नाही, त्यावेळेला आपल्याकडे काय असायचं, ते वीज मोबाईल? 3-4 तास वीज जायची. ओके. हा, दर 4 तासाचं ते लोड शेडिंग लोड शेडिंग असायचं. तर मला काहीच कळलं नाही. तर सकाळी ते 5-5:30ला नेहमी फिरायला जायचे येऊरला. तर ते वॉकला गेले. दर वॉक. माझी मुलगी बाहेर झोपली होती, ती अभ्यास केला रात्रीचा, तिचा अभ्यास असायचा, बाहेर झोपायची. मुलगा आतल्या खोलीत झोपायचा, ती हॉलला झोपायची. आणि आम्ही दोघं, भाऊ आला होता माझा आणि 9 वर्षांनी आला होता कुटुंबासहित. तर तो आतमध्ये होता. आम्ही लेटपर्यंत गप्पा वगैरे मारल्या आणि मग तो मला म्हणला की उद्या आपण जाऊया का कुठेतरी फिरायला वगैरे, सगळे फॅमिली वगैरे. तर म्हणलं गाडी करते मी, आपण जाऊया म्हणलं. आणि प्रवीण मला म्हणले, हे बघ मी तर काही येणार नाही, तुमचं तुम्ही जा. तसंही त्यांना इंटरेस्ट नसायचा फॅमिलीमध्ये, मग माझ्याकडचे असो की त्यांच्याकडचे, त्याच्यात कशात इंटरेस्ट घ्यायचे नाही ते. मग ते म्हणले की मी फिरायला जायचंय मला, हां जॉगिंगला जायचंय. तर ते 5-5:30ला उठले. तर मुलगी माझी थोडी अंधुक डोळ्यांनी बघत होती. तर त्यांना ते स्पोर्ट्स शूज घालत असताना पप्पा दिसले. मुलं माझे ते आमच्या समोर साऊथ इंडियन एक शेजारी राहायचे, त्याच्यामुळे त्यांना मम्मी पप्पा म्हणायची सवय झाली होती. मग नंतर जेव्हा आम्ही इजिप्तला गेलो ना, त्यावेळेला प्रवीणने दाखवलं होतं की मम्मी ह्याला म्हणतात. ते पिरॅमिडच्या तिथे जी मम्मी असते ती त्याला म्हणतात. त्यामुळे आजपासून मम्मी बंद करायचं. आई. मग काय झालं, तो मुलगा आमच्या शेजारचा साऊथ इंडियन होता, तो अम्मा म्हणायचा. म्हणून आता माझी मुलं पण अम्मा म्हणतात. हो, हा, ते अम्माच म्हणतात, ते मम्मी म्हणत नाही. ते तो वडिलांनी बाहेर सवय पडला, बदलायची. तो बाहेर पडला. तुला माहितीच नव्हतं, तू वर इन स्लीप. मी गाढ झोपेत असते सकाळी, कारण मला इतकं हेक्टिक शेड्यूल असायचं माझं. तर मला सकाळी प्रवीण फिरून आले की 6:30ला उठवायचे. आणि शाळा असली की ते मला जाताना उठवायचे आणि सुट्टी असली की आल्यावर उठवायचे. असं आमचा रुटीन असायचं. त्याच्यामुळे मी म्हटलं आता सुट्टीचे दिवस आहे, एप्रिल महिना लागलेला होता, मुलांचे क्लासेस चालू झाले होते 12वीचे. तर गेले पहाटे 5:30ला गाडी घेऊन गेले. आता आमच्या दोघांमध्ये आम्ही एकच फोन वापरायचो, जो रिलायन्सने दिला होता, रिलायन्सचाच फोन नंबर. बाय द वे, आता परत इकडे या नाट्यपूर्ण घटनेकडे येतो, पण रिलायन्स च्या माध्यमातून प्रमोद तुमचा सगळा खर्च करायचा असं ऐकलं होतं. नाही हो छे, रिलायन्सच्या मधून नोकरी दिली होती प्रवीणला रिलायन्स कंपनी, कारण त्यांना हेवी डायबिटीस होता, हेवी बीपी होतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं. एकदा तर त्यांनी नोकरी अशी दिली होती की त्यांनी म्हटलं होतं की मला एखादं कुठलं तरी कन्स्ट्रक्शन मधलंही काम दे. तर ते कुठल्याच सह्याद्रीचे डोंगर फोडायचे, ते JCB लावून वगैरे, असं काहीतरी विचित्र दिलं. हा, ते म्हणले हे मी कुठून करू, हे माझ्याकडे काही हत्यारं नाही, काय नाही. म्हणजे अशा पद्धतीची वागणूक होती. अशा पद्धतीची वागणूक ती कोणाला सांगता येत नाही. ज्वालामुखी अंतर्गत असं. मग त्यांना राग आला. तरी ते म्हणले की हे बघ, तू मला ना व्यवस्थित माझ्या योग्यतेचं काम दे. मग तो म्हणला की ठीक आहे, तू सध्या रिलायन्समध्ये मी तुला लावून देतो. सध्या त्या काहीतरी 2 भावांचं पण रिलायन्समध्ये गडबड झाली होती त्यावेळेला. तर त्यांनी मुकेश अंबानीच्या ह्याच्यामध्ये त्यांना लावून दिलं होतं. रिलायन्सचे जेवढे दीव, दमण, गोवा, भिवंडी इकडच्या साईडला जेवढे काही गोडाऊन्स असेल त्याच्यावर सुपरविजनचं काम असायचं. आणि ते जायचे, कधी आठवड्यातून 4-5दा जायचे. पण त्याच्यानंतर ते घरी यायचे नाही, कारण मला तुझ्या आत्मचरित्रच करावं लागणार आहे. माझ्याकडे एक जयदेव ठाकरेचं भयानक आत्मचरित्र आहे, पण त्याच्यापेक्षा तुझं फार नाट्यपूर्ण. ऐक ना, पुन्हा मी त्या दिवसाकडे येण्यापूर्वी रिलायन्सचे थकलेल्या पैशावरून सुद्धा प्रमोदने तुम्हाला वंचना केली होती. नाही, प्रवीणला 75,000 रुपये पगार होता महिन्याचा. 75,000 रुपये पगार रिलायन्स कंपनी द्यायची. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने पगार दिला नव्हता. म्हणून त्यांनी फोन केला होता की 3 महिन्याचा पगार अजून आला नाहीये, मला घर चालवायचं. प्रमोदला सांगितलं त्यांनी. प्रमोदला सांगितलं. तर ते म्हणले मी बोलतो, काय त्यांचे इंटरनल भानगडी असतील तर हे करतील, विचारतो. कारण असं असतं, मी हा अनुभव का घेतला माहितीये का, माझ्या भावाला नेत्याच्या माध्यमातून नोकरी लागली होती. तर नोकरी जर नेत्याच्या माध्यमातून लागली तर कंपनीतले लोक त्रास देतात. तुझ्या भावाला मला वाटलं गोपीनाथनी लावली होती नोकरी. नाही, प्रमोदजींना खूपदा सांगितलं होतं. मग वहिनी म्हणायच्या, अगं तू सतत त्यांना सांगू नको. म्हणजे त्यांना ना कोणाला लावायचं नसायचं. मग मी एकदा समोर ते बसले असताना किरीट सोमय्यासोबत ते बसले होते वरळीच्या घरामध्ये प्रमोदजी, आणि मी किचन मधून जाऊन सरळ म्हटलं, तुम्ही माझ्या भावाला नोकरी कधी लावणार? डायरेक्ट बोलले का. त्यावेळेला मला एवढं माहिती नसायचं ना.
तर लगेच वहिनी आतमध्ये गेल्यावर मला म्हणले, अगं तुला कळायला पाहिजे ना, तिथे सगळे बसले आहेत, तू एकदम बोलली. म्हटलं त्यात काय झालं, विचारायला तर पाहिजे ना मी, किती दिवस हो का नाही. मग त्यांनी किरीट सोमय्यांना सांगितलं, मग किरीट सोमय्यांनी लावून दिली, म्हणजे तिथं बोलले होते कंपनीत, कारण प्रमोदजी शेवटी बडे नेते ना, ते कोणाला तरी सांगणार आणि मग ते त्यांच्या थ्रू जाणार असं होतं. पण नेत्याच्या माध्यमातून जर नोकरी लागली ना, तर कंपनीतले लोक प्रचंड त्रास देतात. ह्याचा अनुभव प्रवीणनी पण घेतलेला होता. आणि लेट अस कम बॅक, मी कारण आपण आणखीन एक, आणि रिलायन्सचे पैसे बिसे फुकट काही कामे घेतले नाहीये. आम्ही नोकरी केलेली आहे आणि काम केलेलं आहे प्रवीणनी. आणि असं आहे की नुसतं माणूस खडे फोडतो, पोते ओढतो म्हणून तो काम करतो असं नसतंय. त्यांचं कॉम्प्युटरवर सगळं काम मी करायचे. जेवढं जे त्यांचं ऑफिसचं काम असायचं, प्रिंटआउट काढणे, लिहून देणे, सगळं करायचे, ते सगळं मी करून द्यायचं. आम्ही दिवस दिवस बसायचे मी त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे मला माहिती आहे. नाही रिलायन्सच्या संदर्भात कसं आहे माहिती, माझा एक पुढला प्रश्न आहे, मला माहिती नाही आता 1 तासानंतर तो आज येणार का परत उद्या येणार आहे, पण प्रमोद महाजनची 500 करोडची मालमत्ता कशी लुटली लोकांनी याची काही गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या तुझ्याकडून थोडंसं त्याचं हे घेणार आहे, बॅकग्राऊंड घेणार आहे की ते कसे लुटले लोकांनी. पण आत्ता आपण येतोय, तू तो दिवस मला संपवून दे आता, कारण 50 मिनिटं झालेली आहेत. मी 1 तासानंतर तुझी आजची मुलाखत थांबून, माझ्याकडे 25 प्रश्न आणखीन याच्यापेक्षा आणखीन वेगवेगळे बाकी आहेत, ते तुला द्यायचे उत्तरं कदाचित 2-3 भाग होतील. पण मला सांग, त्या दिवशी तुला किती वाजता कळलं, कसं कळलं, त्याचे काय झालं एकदम? त्या दिवशी लोड शेडिंग असल्यामुळे मला कळलं नाही. दारावर जोरजोरात टक 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 आवाज आला आणि सतत फोन वाजायला लागले, हा फोन तो फोन. आणि घरीच फोन ठेवून गेले असल्यामुळे मोबाईल आणि लँडलाईन कंटिन्यू वाजायला लागले. मी 1-2दा उचललं, पण एकदा फोन आला होता की प्रकाश महाजन यांचा फोन आला होता की ह्याला ॲडमिट केलेलं आहे प्रमोदला, आणि चंदूने काहीतरी केलं आहे त्यांना. पण आता मला एक्झॅक्ट काय वर्ड बोलले आठवत नाही, पण त्यांनी मला सांगितलं होतं की असं असं झालेलं आहे, तर काळजी घ्या. आणि दुसरा फोन आमचा सासूबाईंचा आला होता की तो उशिरा आला, आणि इमिजिएट फोन घेत असतानाच माझ्या दारावर बेल वाजली आणि प्रवीणचे गावाकडचे जे मित्र आहेत स्नेही म्हणून, ते आले आणि ते अक्षरशः घामाने थपथपलेले होते. म्हटलं काय झालं स्नेहीजी? तर मला म्हणले असं असं झालंय आणि साहेबांचं नाव आलेलं आहे, असं तसं टीव्हीवर बातम्या चालू आहे, वहिनी तुम्ही बघा. म्हटलं आमच्याकडे लोड शेडिंग आहे, मला काही माहिती नाही. तर म्हणले नाही शक्यच नाही, म्हटलं असं कधी होणारच नाही, म्हटलं प्रवीण असं कधीच करणार नाही, म्हटलं ते 1 वेळेस मला मारतील पण भावाला नाही मारणार, इतके मला कॉन्फिडन्स होता त्यांचा. तर म्हणले नाही असं झालंय, म्हणले तुम्ही काळजी घ्या, दार लावा आणि उघडू नका. मग नंतर हळूहळू सगळं, मग मला सिरियसनेस कळला नाही. मी आतमध्ये गेली, माझा भाऊ मला म्हणला चल आपण जाऊन बघू दवाखान्यात काय झालंय का, कारण आम्हाला सिरियसनेसच कळला नाही ना काही. जाऊन बघू दवाखान्यात, तू येतेस का? तितक्यात आमच्या सासूबाईंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं दारं वगैरे बंद करा, मीडियावाले येतील, दारं उघडू नका, 3 जण एकमेकांसोबत राहा. आणि मुलगी माझी कॉलेजला केळकर वजेला असल्यामुळे तिथं ती बाजूला क्लासला गेली होती, आणि क्लासला गेल्यामुळे तिला आता कसं आणायचं, कारण मीडियाचा पूर्ण घेराव होऊन गेला होता बिल्डिंगला, आणि तिचं येणं हे झालं. मग मला समजलं काहीतरी नक्की झालंय, काहीतरी यांनी गोंधळ घातलेला आहे, काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता. आणि मग मी जेव्हा बंद करून टाकले सगळे फोन वगैरे, फक्त लँडलाईन ठेवला चालू, मोबाईल बंद केला, आणि बाकीचे लोकांकडे जे फोन यायचे, तर माझी आई 11 वाजता आली विमानाने, भाऊ आला, आणि नंतर मला पिक्चर लाईट आले 10:30 पावणे 11च्या सुमारे त्याच वेळेला. तेव्हा मला कळलं, वसंतराव डावखरे स्वतः आले. मी पहिल्यांदा थकीत झाली की एक विरोधी पक्षाचे नेते आपल्याकडे आले. तर मी म्हटलं, मला म्हणले वहिनी तुमच्या केसाला इथे धक्का लागणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. प्रवीण माझा भाऊ आहे, लहान भाऊ आहे, आणि काय वाटेल ते झालं तरी चालेल, मी माझ्या करिअरचा विचार नाही करणार, पहिले तुमच्यासाठी इथे आलो मी. काय ग्रेट व्यक्तिमत्व ना. वसंत डावखरे युनिक पर्सनॅलिटी. आले, 15 मिनिटं बसले, पोलीस लावून दिले, सभापती होता तेव्हा. हा, सगळी सिक्युरिटी लावून दिली ठाण्यातले. त्यावेळेला अजित देशमुख सिनियर PI होते ठाणे नौपाडामध्ये. तर सगळ्यांना सांगून इन्स्ट्रक्शन देऊन गेले, माझ्यासाठी महिला पोलीस, कारण आमच्याकडे असं हवालदार वगैरे असं कोणी आलं नाही. ते एक महिला पोलीस बसले, तू कशाला बसली, म्हटलं बाहेर बस, कारण आमच्या असं तुम्हाला माहिती प्रवीण किती एक ह्याच्यात असायचे की त्यांना विशिष्ट लोकच घरात लागायचे, कोणालाही ते आतमध्ये घ्यायचे नाही. म्हणजे त्यांच्या म्हणजे कोणी असा मित्र आला तर म्हणायचे आता येऊ नको, बाहेर जा,
सरळ सांगायचे. त्या बशीच्या 4-6 आमच्या मित्रांपलीकडे तो नव्हतेच. त्यांच्या बुद्धिमत्ताचे आणि कुमार केतकरांशी खूप छान असायचं त्यांचं. एकदम बुद्धिजीवी लोक आणि हुशार लोक तुमच्यासारखे सगळे ते त्यांना प्रचंड आवडायचे. ज्याच्यात चर्चा काहीतरी निघेल त्याच्यातून काही बोलता येईल असं. तू जेलमध्ये त्याला भेटायला गेली? नाही, मग मी कुठेच गेली नाही. माझा भाऊ, धाकटा भाऊ मला म्हणला की तू कुठेच जाऊ नको, घरी थांब, कुठेच जाऊ नको मुलांना घेऊन, आणि ताईला घरी घेऊन ये, म्हणजे माझ्या मुलीला. तर मग तिला आम्ही घरी आणलं. म्हणजे अरुण शेठचे मुलगा आहे अमित दातार, तो तिला गाडीने घेऊन आला घरी. आणि आम्ही पूर्ण बंद, म्हणजे सगळं की किचनला पण पडदा लावला. कारण आता एवढं खरं ऍक्च्युली गरज नव्हती, जे दिसतंय ते दिसू द्यायला पाहिजे होतं, पण आम्ही सगळीकडे पडदे लावून टाकले. कारण वास्तविक काय झालंय हे कळायलाच मला मार्ग नव्हता. 4 लोक जे सांगतील त्याच्यावरच आपण राहायचं. आणि मला टेन्शन आलं. म्हटलं ह्या ग्रस्ताने आणखीन आता काय केलंय गोंधळ हे वाटायचं. पण त्यांनी त्याला गोळ्या घातल्या ते कळलं नाही तुला? तेवढं कळलं असेल ना लगेच? नाही, टीव्हीवर सांगत होते की भाईनी गोली चलाई वगैरे 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 असं सांगत होते. नंतर मात्र प्रवीण जेव्हा मला आल्यावर, पॅरोलवर आल्यावर जेव्हा म्हणले की तेव्हा ते मला म्हणले की मी 7 वाजता त्याच्या घरी गेलो, 7, 7:15च्या सुमाराला. तर हा दारातच उभा होता पेपरवाल्याची वाट पाहत, माझा भाऊ. त्यांनी जेव्हा घरी पॅरोल दारात वाट पाहत उभा होता. हा, माझा भाऊ पेपरवाल्याची वाट पाहत होता. आणि अचानक लिफ्ट उघडली आणि मी आलो. अरे, मला वाटलं पेपरवाला आला, तू आलास होय. त्यांनी त्यांचं डोकं फिरलं. म्हणजे मी काय पेपरवाला वाटलो का, असंही वाटलं असेल त्यांना. म्हणजे त्यांना तो एक राग होता. आणि नंतर पेपर आल्यावर तो उघडून बसला आणि हा काय बोलतोय? नाही, पेपर आला. बरं, आता असं आहे ना, मी तुमच्याकडे आली, तुमच्या मनात असो अगर नसो, पण तुम्ही मला ये सारंगी बस पाणी द्याल 2 मिनिटांनी असं. ते बाहेरच्या त्या ह्याच्यामध्ये बसलो म्हणले मी. ते स्टूल होता तिथे, मग काय सर्वंट रूमच्या समोर असं ते बसायचं असतात ना टेबल छोटा, ते बसले आणि बुटं काढत होते. त्यावेळेला ते पान पराग खायचे, त्याच्यामुळे तोंडात हे होतं. बुटं काढले त्यांनी आणि येऊन आतमध्ये बसले. हे काहीच बोलले नाही. पेपर घेऊन आत आले आणि पेपर वाचत बसले. आमच्या वहिनींचा इथे कुठेही संबंध नाही, ते म्हणले. वहिनी उठल्या पण नव्हत्या असं प्रवीणने मला सांगितलं. माझं काही माहिती नाही मला. त्या उठल्या पण नव्हत्या. तो नोकर आहे ना, तो सुद्धा तिथे नव्हता. हे दोघंच होते. कब्बशा तिथे नव्हत्या. चहा नव्हता. कुठेच सिद्ध झालेलं नाहीये कोर्टात, काहीच सिद्ध झालं नाहीये. यांनी सांगितलं. मी गेलो, विचारलं. त्यांनी त्यांच्या ह्याच्याविषयी पण विचारलं. आणि एक भाजपचे व्यक्ती आहे त्यांच्या विषयी सुद्धा बोलले होते. मी ते नंतर सांगेन तुम्हाला. तर त्याविषयी पण एक बोलणं झालं होतं. आणि तुझे जर भाजपचे पक्षातले लोक मला जर ठाण्यात राहणं मुश्किल करत असतील तर मी जगायचं कसं, ह्या प्रवीणने प्रश्न तिथे विचारला होता. त्यावर ते काहीच बोलले नाही, शांत होते. कारण तुम्हाला माहितीये प्रवीण कधीच ठाण्यामध्ये आपल्या भावाची मदत घ्यायची नाही, कोणाचे कामं करायचे नाही. संदर्भ वगैरे नव्हताच त्याचा. ते काही भानगडीत पडायचं. प्रमोदचा भाऊ म्हणून ठाण्यामध्ये तुम्ही काय डील करायचं? त्यांनी माझ्या मुलांच्या ऍडमिशन सुद्धा प्रमोद महाजनचा नातेवाईक आहे म्हणून करायच्या नाही, पण नंदकुमार वाघ यांनी सांगितलं असल्यामुळं तिथले जे SCS शाळेचे त्यावेळेसचे ट्रस्टी होते त्यांनी सांगितलं की डोनेशन नको. पण तरी सुद्धा ते म्हणले माझे वडील शिक्षक होते म्हणून शिक्षणाचं महत्व मला माहिती आहे. त्यावेळेला त्यांनी 20,000 डोनेशन दिलं होतं, मागितलं नाही तरी. कारण माझ्या मुलांना कोणाच्याही शिफारसीनी नावानी ऍडमिशन नाही. आणि त्यांची आई जेव्हा यायची इथे आमच्याकडे 4 महिने, प्रमोद महाजनांची, प्रवीण महाजनांची, आमच्या सासूबाई जेव्हा यायच्या त्यावेळेला ते सांगायचे तू प्रमोदची आई म्हणून दवाखान्यात जायचं नाही तर लाईन लावून दवाखान्यात जायचं, तर तू माझी आई म्हणून येत असलीस तर ये, असं म्हणायचे ते. इतकं ते तत्वनिष्ठ आणि त्यांचं वागणं होतं की त्यांना आवडायचं नाही. राग कायम होता त्याचा परत आल्यानंतरही की पश्चात्तापासारखं वाटत होत? नाही नाही, पश्चात्तापासारखं काही वाटलं नाही त्यांना. त्यांना तो मनातून वाईट वाटलं होतं. जे काही घडलं ते विदिन सेकंद असतं. हा, घडलं होतं. कधी कधी विधिलिखितही असतं, त्याला निमित्त मात्र आपण होतो, देव वरून बघत हसत असतो, हे पण असू शकतं. पण ह्याच्यामध्ये कुठेही माझा संदर्भ नाहीये, माझा संबंध नाहीये. तर म्हणजे या सगळ्या सिक्वेन्स मध्ये
हा जो प्रचार तुझ्याविषयी तुमचेच नातेवाईक इकडले तिकडले जे करतात की प्रमोद आणि प्रवीण यांचं तुझ्यावरून भांडण झालं, त्याची एक थेरी अशी ते सांगतात की प्रवीण तुला एवढ्या करता त्रास द्यायचा की प्रमोदला तुझ्याबद्दल सहानुभूती असल्यामुळे प्रवीण प्रमोदला तुझ्यावरून इमोशनली ब्लॅकमेल करायचं. अजिबात नाही, हे साफ चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. उलट तुझ्यापेक्षा कोण जास्त सांगू शकतो? नाही, हे साफ चुकीचं आहे. तो त्यांच्या 2 भावांमधला अंतर्गत प्रश्न होता, त्याच्यात माझं कुठेच काही नव्हतं. मी माझ्या 2 मुलांमध्ये माझ्या संसारात सुखी होते, कुठेही काही नव्हतं. त्यांचे काय कोणाचे काय निष्कर्ष असतील ते त्यांच्या दृष्टिकोनातून असतील, पण हे चुकीचं आहे. चुकीच आहे, साफच चुकीचं आहे. नॉट नो वे, नाही चुकीचंच आहे. आणि उलट तर कोणातरी कुणीतरी सांगणं भाग होतं, कारण बिहाइंड द कर्टन हे गॉसिपिंग भरपूर चाललं होतं. त्यामुळे मी तुला त्याच्याकरता सांगितलं की तो एक विषय आज कायमचा तू संपव. नाही, हे चुकीचं आहे आणि कुठलंही नातं जोडणं पण चुकीचं आहे. मला एकच म्हणायचं होतं की माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं, लग्न झाल्या मला जेव्हा नागपूरला जायचं होतं, त्यावेळेला स्वतःहून म्हणले की माझा भाऊ नागपूरला चाललाय, तुला सोबत होईल. कारण माझे वडील एकटं पाठवायचं नाही असं म्हणायचे, 18 तासाचा प्रवास असायचा असल्यामुळं. तर ते म्हणले तू त्यांच्यासोबत येऊन जा म्हणून. माझ्या म्हणजे प्रवीणनी पण सांगितलं होतं की तू माझ्या भावासोबत जायचं, बाकी कोणासोबत जायचं नाही. कारण माझा भाऊ मी ओळखतो कसा आहे, जगासाठी कसंही असेल पण माझा भाऊ नातेवाईकांसाठी एकदम चांगला आहे. हे तुझं जे वाक्य आहे ना, हे फार महत्वाचं आहे की प्रमोद बाहेरचा हो आणि बाहेर खेळली, सॉरी टू जगासाठी, पण प्रमोद घरातला, ही 2 वेगळी नाती आहेत. आणि ते नातं त्यांनी तुझ्याशी एक वहिनी म्हणून, एक वहिनी नाही मुलगी म्हणून ठेवलं होतं त्यांनी. मुलगी सोल, खरंच. हो अगदी. ते मला म्हणायचे तू राहुल पूनम सारखंच तू माझ्यासाठी. कित्येकदा तरी आम्ही वरळीला जायचो ना, तर मुलांना माझ्या ते घेऊन जायचे, खूप लाड करायचे आमच्या माझ्या मुलांचे दोघांचे. फिरायला रात्री नाईट आउटला घेऊन जायचे, असं एक वरळी सिफेसला चक्कर गाडीत मी पण जायचे त्यांच्यासोबत फिरायला. आम्ही तिघही मागे बसायचो, कपिल समोर बसायचा, आम्ही दोघं मागे, मुलगी आणि मी मागे बसायचे. तर ते कधी असं हे नाही, कधी त्यांनी नजर वर करून सुद्धा बघितलं नाही. नाही, खूपच एकदम प्युअर नातं आहे. नाही, हे फार गरजेचं होतं. आणि ते तुला विचारायची हिंमत दुसरा करणार नाही, तू मोकळेपणाने सांगणार नाही. इव्हन आमच्या वहिनींना पण माहितीये तसं काही नाहीये. आणि जे लोक बोलतात ते खोटं आहे, घरच्यांनाही माहितीये, नाही तर आतापर्यंत त्यांनी सुद्धा आवाज उठवला असता. आता हा विषय आहे ना, आता माझ्याकडे बरेच प्रश्न आणखी वैयक्तिक आहेत, पण ते आपण भाग करूया. आता ना आपल्याला झाला 1.5 तास म्हणून बिघडत नाही. एक मोठा विषय बाकी आहे प्रमोदच्या जीवनातला. त्या संदर्भात तुला किती माहिती आहे मला माहिती नाहीये. मला जी माहिती आहे ती मी माझी म्हणून जेव्हा सांगेन तेव्हा मग मी तपशिलात सांगतो. तुला माहिती आहे, आपण तर नावं घेऊन बोलतो. पण तुझ्याकडून मला आता एक माहिती अशी हवी आहे की प्रमोद मदन पैसे खात होता आणि याबद्दल तू काही मत व्यक्त करू नको. तो खात होता मला माहिती आहे, आणि त्याचे काय हे होते वगैरे, त्या बाहेर खालीपणाचीही बरीचशी त्याच्या मैत्रिणी वगैरे सगळं माहिती आहे मला, डिटेल नावासकट. पैशांचेही व्यवहार काहीही माहिती आहे, कारण त्याच्या आजूबाजूचे लोक माझे मित्र आहेत ना बरेचसे, त्यामुळे मला कळत होतं. पण एक निश्चितपणे बीजेपीच्याच एका ज्येष्ठ श्रेष्ठ अशा नेत्यांनी, जो प्रमोदच्या परिसरात होते, म्हणजे परिवारात नव्हतं पण परिसरात होता आणि भाजपचाच होता, त्यांनी मला असं सांगितलं. आणि परवा तो परत भेटला त्यावेळेला तो म्हणाला, मी त्याला म्हटलं की मी सारंगीला बोलवतोय काही असं ह्या विषयाबद्दल मला बोलायचं आहे. तो म्हणाला की सारंगीला कितपत माहिती आहे मला माहिती नाही, तो त्यांचा संसार चालवत होता ही मी ऐकलेली आहे की त्यांचा प्रवीणचा संसार तो चालवत होता. ते तो आता सांगितलं की काय म्हणजे त्याचे धिंडवडे कसे निघाले ते सांगितले. पण प्रमोदचे त्याच्या मृत्यूनंतर, हा 6 मे का 4 मेला झाला, त्या 86 मला वाटतं नाही किती, कोणाचा प्रमोदचा मृत्यू 3 मे 2006. 3 मे 2006. तर जवळजवळ 500 कोटी रुपये एवढी प्रॉपर्टी होती त्याची. काय म्हणता? तुला माहिती नाही? तुला जाणवलं नाही कधी? जाणवलं नाही मला. थोडंसं राहुलच्या ड्रग्स प्रकरणामधून मग मला हळूहळू कळायला लागलं की भरपूर आहे यांच्याकडे काय 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 काय. तसं फारसं असं माहिती नव्हतं, पण कारण तसं गरज पण पडली नाही, कधी त्यांच्या भानगडीत पण नाही, भानगडीत नव्हतं. ऍक्च्युली राहुलचा तो विषय काढला, तो एक फार राहुलचं ते ड्रग प्रकरण झालं होतं ना बिचारा. राहुल आमच्या घरातला खरंच चांगला मुलगा आहे. खरंच काय सांगते तू? परत जरा थोडं मला 1-2 मिनिटं एक्सप्लेन कर. खूपच राहुल हा सूर्यपुटी शनेश्वर म्हणून त्याचं वर्णन केलं. नाही,
खूप चांगला मुलगा आहे तो, पण त्याचे पायच त्या विवेक मैत्रांनी जमिनीवर ठेवू दिले नाही त्याला. त्याच्यामुळे तो बिघडला. तो आणि विवेक मित्रा स्वतः असं त्यांचं म्हणणं मेला आहे. नंतर. नंतर मेला. पण प्रमोद महाजनाला कळत नव्हतं की विवेक मेत्रा याचे वाट लावतोय मुलाची. आता त्यांचं कितपत लक्ष होतं घराकडे हे मलाही नाही माहिती. त्यांच्या संसाराकडे त्यांचं कितपत लक्ष होतं हे मला नाही माहिती, कारण ते त्यांचं स्वतःच होतं. त्याच्यामुळे मी त्यांच्या ह्याच्यात मी तुझ्याशी व्हेरिफिकेशन नाही करत, कारण त्या गोष्टी तुला माहिती नाही. त्या जर सांगायच्या असतील तर मी सांगितल्या पाहिजेत आणि संदर्भ मी दिली पाहिजेत आणि नेत्यांची नाव मी सांगितली पाहिजे. पण तुला असं कधी जाणवलं नाही की हा माणूस इकडे घरातला वेगळा आहे. ही इज म्हणजे एक तू जे नातं सांगितलं ना ते खरंच मला पण भावनिक दृष्ट्या महत्वाचं वाटलं की मुलगीसारखं तो हे करत होता. बाहेर पण काय करत होता तो विषय सोडून देऊ आपण घराबाहेरचा म्हणून. पण 500 कोटीच्या मालमत्तेपैकी 400 कोटी त्यांनी मुंबईतल्या एका बीजेपीच्या बिल्डर नेत्याला दिले होते. काय बोलता? तू असं नको बोलू. काय बोलतो ते ऐकलं नाही मी. ऐकतो, आमच्यापर्यंत पोहोचतात गोष्टी, तुझ्यापर्यंत नाही. हो, मला कोण सांगणार? असं आहे ना, तुम्हीच सांगा. आता तुम्ही सांगा मला. नाही कसं आहे माहितीये, पूनमचा अनालिसिस तू काय करते, कारण मला असं स्पेसिफिकली सांगितलं डेट टाइम वाईज की ज्या बिल्डरनी भाजपच्या 400 कोटी खाल्ले प्रमोदचे, कारण ठेवायला दिले होते, ते असे पैसे कुठे ठेवणार. बरोबर. तर त्याला पूनमनी फोन करून सांगितलं की तुझ्याकडे इतके कोटी आहेत हे मला माहिती आहे, ह्याच्यातले निदान एवढे तरी तू मला 48,000 दे, नाही तर ही गोष्ट मी मला वाटतं अडवाणी होते ना, मी अडवाणींकडे घेऊन जाईन आणि तुझ्या करिअरची वाट लावेन. आणि 48 तासात त्यांनी तिला दिले. पूनमचं नेचर कसं वाटलं तुला? इज शी डिमांडिंग ऑर डिक्टेटिंग? नाही, ते करू शकेल. हो, ते करू शकते अशा पद्धतीचं, कारण ती स्वतःसाठी काहीही करू शकते. तुझं तिचं कसं संबंध काय? नाही, काही संबंध नाही. उलट आता ती शोधणार आहे की याच्यामध्ये मास्टर माइंड कोण आहे. तिचा माझ्याकडे सूर आहे असं मला वाटतंय. ती म्हणते या हत्येमध्ये मास्टर माइंड कोण आहे मी शोधणार आहे. हास्यास्पद आहे. म्हणजे प्रमोदच्या हत्येमध्ये मास्टर माइंड कोण आहे आणि तुझ्याकडे इशारा करते ती. ते मला हास्यास्पद वाटतं. तिला लहान आहे, तिला थोडी अक्कल कमी आहे. पंकजाचं अनालिसिस कसं करते? पंकजा तशी चांगली आहे, मी तुम्हाला मानाने आणि स्वभावाने चांगली आहे, पण जशी ती ह्या राजकारणाच्या मार्गावर गेली आहे ना तशी ती बिघडली आहे. मी राजकारणाच्या दृष्टिकोनातून सांगते. लोकांनी बरंच ह्याच्यावर हे केलं आणि आमच्या घरच्यांनी सुद्धा त्याच्यावर बोललं. घरच्यांना सुद्धा हे समजायला पाहिजे की बिघडली हा शब्द राजकारणाच्या दृष्टिकोनातून बोललाय, पण त्याचं कसं असतं, थोडी प्रसिद्धी पण मिळाली पाहिजे ना आपल्याला. मग थोडेसे कार्यक्रम चॅनलवर पण व्हायला पाहिजे. मग पुन्हा मला बोलवतात. मी तर माझ्या परिवाराला तुमच्या माध्यमातून हे सांगेन की तुम्ही असे काही स्टेटमेंट केले की माझ्याकडे समोरून मीडिया येतो, मला मीडियाला बोलवायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे मला बोलायला भाग का पाडतात हे लोक? आज माझ्याकडे प्रवीणनी लिहिलेले भरपूर प्रत्येक विषय व्यक्तीविषयी लिहिलेला आहे. तो विषय बी आपण घेऊया पुढे आपली मुलाखतीमध्ये. पण मग मी हजारभर पान आहेत म्हणून मला कळलं. तर मग मी हे पानं सगळ्यांविषयी प्रवीणनी लिहिलेली नोट्सची आणि हिनी पण काढलेलं काय 1000 पानं आहेत तुझ्याकडे? 2000. जी जर प्रसिद्ध झाली तर काय म्हणतात, काश्मीर फाईल्स पेक्षा बाहेर प्रसिद्ध कशाला? मी सांगेन ना, मला सगळं पाठ आहे. मी सांगेन ना, मी रोज त्याचं पारायण करते. माहितीये मला, ते वाचून 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 झालेले. बरं, हा जसं 400 कोटी एका बिल्डरनी खाल्ले त्यातल्या आता पूनमनी हे केलं वगैरे, तसं त्यांच्या वेळेला त्यावेळेला प्रमोदच्या निकट असलेल्या काही लोकांच्या नावाने त्यांनी घरं आणि गाड्या घेतल्या होत्या, त्या त्यांनी हडप केल्या. हे बघा, आता तुम्ही ह्याच्या त्याच्या नावावर घ्याल तर ते हडपच होणार ना. त्याला त्या स्वतःच्या नावाने घेणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते घेतले गेले. पण आमच्या नावावरचे सुद्धा हडप केलेत ना लोकांनी. काय म्हणते? मग आमच्या नावावर तुम्हाला मागे पण मी आले होते, तुमच्या चॅनलला सांगितलं ना, धनंजय आणि पंकजांनी मिळून माझी जागा हडप केली ना आज. तिथं माझ्या नावावर होती ना. आमची लाईन काय आहे? 5 एकरापर्यंत आहे. 2 एकर 4 एकर 5 एकर. ते सुद्धा काही ठाणे मुंबई नाही, इकडच्या परिसरात नाही, खेडेगावात एकदम. त्याच्यावर आम्ही नाही घेऊ शकत. आपण आपल्या लाईन मध्येच राहायला पाहिजे, क्रॉस नाही करू शकत. ते दोघं मुंडे महाजन घेऊ शकतात. गोपीनाथरावांनी, तुम्ही कधी ऐकले का गोपीनाथरावांनी 1 एकर जागा घेतली आहे कधी? हा म्हणजे त्यांच्या स्टेटसला ठिपका आहे ना काळा. किती घ्यायचे ते? 50 एकर 100 एकर 200 एकर 300 एकर अशी आहे ना. त्यात आता परवा मी त्यांचा व्हिडिओ बघितला होता. त्यांनी एकाने सांगितलं होतं की 100 एकर त्या फिनिक्स फाउंडेशनला दिलेली आहे जागा म्हणून. तर म्हणजे याचा अर्थ गोपीनाथराव एवढे छोटे छोटे जागा घ्यायचे का?
ह्याच्या नावावर घेतली त्याच्या नावावर घेतली असं सांगतात हे. आणि तुम्ही सांगतात या व्यक्ती तिन्ही जिवंत नाहीयेत, मग यांचं मी का खरं मानू? हे कालचे लिंबू टिंबू आलेले, बरोबर ना? बरोबर. तर बघ की सारंगी आता 1 तास 10 मिनिटं झालीत. हा पॉडकास्ट झाला, हा काय ब्रॉडकास्ट नाही झाला. आपण पुन्हा तुला मी बोलवतो आता. नक्की. आमचं नातीचं हे आहे नामकरण विधी आहे 16 नोव्हेंबरला आमचा. तर तो झाला की मी सारंगीला परत बोलतो. माझ्याकडे मोजून 25 प्रश्न आहेत ते तिनं मी पाठवलेले आहेत. ती मला वाटले 2-3 दिवस या विषयावर मला हे करायला लागेल. पण आज सारंगी मनापासून धन्यवाद. तू मनापासून बोलली आणि काही गोष्टींचा निराकरण होण्याची गरज होती. आपसात बोलण्यापेक्षा एकदा कोणीतरी ठोसपणे सांगण्याची गरज होती. मी बघते ना माझे व्हिडिओज जे काही मीडिया टाकते किंवा रील्स टाकते, हे युट्यूबवर टाकतं, हे मी बघते. याचे कमेंट्स मला एवढं वाचत बसायला कंटाळा येतो. मुलगा मला सांगतो की हे असं लिहितात तसं लिहितात. मी म्हटलं ते प्रत्येक समाजाच्या लोकांनी त्यांना त्यांच्या नेत्यांनी पैसे देऊन हे सगळं टाकायला लावलेलं आहे. म्हटलं बोलायला लावलेलं आहे, बदनामी करायला लावलेलं आहे. त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपण काय आहे हे आपल्याला माहिती आहे. ज्या दिवशी माझे 2 भाऊ, माझी आई, माझे 2 मुलं माझ्या कॅरेक्टरवर बोलतील त्या दिवशी मी आत्महत्या करेन. हा मोठा विषय. बाकी मला काही गरज नाही कोणाची. धन्यवाद. आहे की नाही? फेसबुक आणि YouTube चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.